उद्योजक आणि कृषी तज्ञ असं मी म्हणेल तुम्हाला. आणि तुमचं एकच गोष्ट लक्षात राहिली माझी की छडी लागे छमछम विद्या येई घमघम. तुमच्या ज्या क्लिप्स बघतो आम्ही आणि लोक ऐकत नाही, तर त्यावेळेला कडक शब्दामध्ये तुम्ही ज्या वेळेला सुनावतात, तर अशा मुख्याध्यापकाची गरज आहे, अशा टीचरची गरज आहे शेती क्षेत्राला. कारण तुमच्या क्लिप्स मधनं आम्ही हे पण ऐकतो की धडाधड धडाधड सगळे गोण्या फोडायच्या, डब्बे फोडायचे, बाटल्या फोडायच्या, धडाधड फवारायचं, धडाधड मारायचं, एवढं शेतकरी करतोय. तर खूप असं ढळढळीत सत्य सांगण्यासाठी आम्ही पण खूप प्रसिद्ध आहोत. आम्ही राजकारणात आहोत, पण असे कडक शब्दात ताशेरे ओढणारे असल्यामुळे आम्हाला 3 आकड्यातच वगैरे असं मतदान मिळतं. आता तुम्ही पण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राला खूप गोंजारून सांगण्याची पद्धत आहे आपल्याकडे. तर मुक्तक सर असे छडीवाले मुख्याध्यापक मिळालेले आहेत महाराष्ट्राला, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. ते आणि त्यांच्या मिसेस आज इथे उपस्थित झाल्या आहेत, त्यांनाही वंदन करतो. व्यासपीठावर सन्माननीय सगळं व्यासपीठ, त्यांनाही वंदन करतो. आणि शेतकरी बांधवांना इथे खूप मोठ्या प्रमाणात यायला पाहिजे होतं, म्हणून आम्ही जे प्रयत्न केले, कृषी खात्याची आम्ही मदत घेतलेली होती, तर त्यातून जेवढे काही शेतकरी इथे आलेले आहेत तर त्यांनाही वंदन करतो. आणि हे सगळं ऐकायला विषमुक्त अन्न मिळायला पाहिजे, ते कसं मिळवायचं त्याच्यामध्ये मुख्य भाग येतो आपल्या पाकिटाचा, म्हणजे खिशाचा. कारण विषमुक्त शेती आणि विषमुक्त काळी आई या कामामध्ये व्यस्त असलेले शामराव मोगल माझे मित्र आहेत, दत्तूजी ढिकले माझे मित्र आहेत, राजेंद्र निगळ हे माझे मित्र आहेत. पण हे तिघं लोक काम करत असताना त्यांना शेतकरी कसा प्रतिसाद देतो हे चांगल्या पद्धतीनं मला कळलेलं आहे. आणि ते बऱ्यापैकी हातबल झालेले असतात. त्यांना खूप प्रश्न विचारले जातात की उत्पन्न कमी येतं, उत्पन्न कमी येतं. पण आजच्या कार्यक्रमाचा बाजच वेगळा आहे. मुक्तक सरांनी संशोधनच असं केलंय की नफ्यातली शेती, नफ्यातली नैसर्गिक शेती, 120 रुपये लिटर दूध. अंडी आता परवाच मी म्हणजे महागानं घ्यावं लागतं असं सगळ्यांच्या डोक्यात आहे की नैसर्गिक मिळेलच याची खात्री नसताना फक्त पैसे जास्त द्यावे लागतात, हा लोकांचा समज आहे. त्याच्यावर मुक्तक सर म्हणतात लोकांना पैसे देण्याची इच्छा आहे, पण तुम्ही क्वालिटीच्या बाबतीत पारदर्शकता मेंटेन केली पाहिजे. आणि त्याच्यावरच त्यांचं सगळं काम चालू आहे. आणि ते त्या बाबतीत पारदर्शक आणि प्रामाणिक असल्यामुळे आणि बोलायला पण सडेतोड असल्यामुळे, पारदर्शकता मेंटेन करण्याची त्यांची स्वतःची इच्छा असल्यामुळे यश खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना येत आहे. आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण असे कार्यक्रम घेऊन लोकांपर्यंत त्यांना आणि त्यांच्या क्षेत्रात जे लोक काम करतात त्यांना आणि त्यांच्या उत्पादनांना पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न मानव उत्थान मंच आणि रोटरी क्लब करतंय. आणि त्या निमित्तानं तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे. तर आमचं या क्षेत्रात जे काही थोडंफार काम आहे तर त्या कामाला इथनं आधार मिळणार आहे, आकार मिळणार आहे, आम्हालाही अभ्यास करायला मिळणार आहे. आणि तुमची छडी खूप चांगल्या पद्धतीनं चालू. आणि या क्षेत्रातला केमिकलचा जो हैदोस आहे, नंगानाच सुरू आहे केमिकलचा, तो कुठेतरी थांबावा. आणि लोकांनी पण आहे ना खिसा थोडासा सैल करावा. कारण या लोकांना काम करताना काय काय अडचणींचा सामना करावा लागतो हे मुक्तक जोशींचे सगळे व्हिडिओज बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं. तर मुक्तक जोशी सरांना काहीतरी बॅकग्राऊंड होतं, ते खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून सगळ्या गोष्टी करतायत, म्हणून त्यांना थोडंसं सोपं जातं. पण एकदमच ग्रामीण भागातला शेतकरी जो आहे त्याला हे सगळं अडॅप्ट करायला खूप अवघड जातं. पण त्यांनी ना मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पावलं टाकली पाहिजे. आणि आम्ही सगळे जनतेने प्रतिसाद द्यावा म्हणून आमची कॉन्ट्रीब्युशन जी आहे ती अजून मोठ्या प्रमाणावर वाढवू आणि तुमच्या मेहनतीला अजून चांगलं फळ येईल. आणि खऱ्या अर्थानं नफ्यातली शेती, नफ्यातली नैसर्गिक शेती, नफ्यातली विषमुक्त शेती आणि काळ्या आईला विषमुक्त करण्याच्या या अभियानामध्ये आम्ही पण हिरिरीनं भाग घेऊ, पुढाकार घेऊ. तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहोत. फक्त मी असं म्हणणार नाही बाज बदलला पाहिजे, पण आमचाही बाजच तो आहे. पण त्याच पद्धतीनं बदल होईल. कारण खूप गोंजारून गोंजारून काही बदल होत नसतात. शेवटी चायना पुढे गेलं तर हुकुमशाही स्वीकारली त्यांनी, हिडन हुकुमशाही येते, त्यांनी ती स्वीकारली ते पुढे गेले. इस्रायल सुद्धा मिलिटरीचं चेहरा दाखवतं की मिलिटरीचं ट्रेनिंग सगळ्यांना आहे, मिलिटरीचं ट्रेनिंग सगळ्यांना आहे. पण मिलिटरीचं ट्रेनिंग घेताना आतमध्ये त्यांना कशा छड्या पडतात ना, तर त्या छड्या आपल्याला काही माहिती नसतात. त्या छड्यांनी त्यांना शिस्त लागली, म्हणून तर एवढा एवढासा देश खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती करतोय. आणि तुमच्या क्षेत्रातही
इस्रायलची शेती ही काही दिवस आपण त्यांनाही आदर्श मानत होतो. तर शिस्त लागेल, कडक शब्दांचे फटकारे लागतील, त्याच्याशिवाय बदल शक्य नाहीये. याच्यावर आता मीही विश्वास ठेवायला लागलो. त्याचं कारण असं आहे की मी पण खूप ओंजारून गोंजारून लोकांशी वागायचा प्रयत्न केला सुरुवातीला, पण लोक उडवून लावतात तुम्हाला चक्क. पण आता आम्ही जो काही हा सटकारे देण्याचा जो कार्यक्रम सुरू केलाय त्याच्यात आम्हाला बऱ्यापैकी यश येत आहे. त्यामुळे आम्ही तुमचे समर्थक आहोत. काही बदल करू नका. तुमचा जो स्वभाव आहे तो तसाच ठेवा. बदल निश्चित घडेल. आम्ही त्याचे समर्थक आहोत. धन्यवाद. बोलायला जातो तेव्हा मला पाहिल्यावर माझा ओव्हरऑल मला पाहिल्यावर आणि माझं नाव ऐकल्यावर शेतकऱ्यांचं पहिली गोष्ट असते की आता हा शहरातून येऊन आम्हाला शेती शिकवणार आहे का. म्हणजे आमच्या 5 पिढ्या गेल्या शेतीमध्ये आणि हा कोण आला, याला काय येते. तर ही काळजी साहजिक आहे अगदी माझ्याकडे पाहिल्यावर. आणि हे मी तुम्हाला सांगतोय की 2019च्या आधी जर मला कोणी म्हटलं असतं की ये आमच्या शेतात बघ हे कर, तर मी म्हटलं असतं प्लीज. म्हणजे मला किड्या मुंग्या सरडे पाली, मला शेळीची सुद्धा भीती वाटायची. तर त्यामुळे 2019च्या आधी मी शेतीशी संबंधित नव्हतो. मी 23 वर्ष सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये घालवली. वयाच्या 16व्या वर्षी मी माझी पहिली कंपनी सुरू केली आणि वयाच्या 37व्या वर्षी मी आर्थिक रिटायरमेंट घेतली. आर्थिक रिटायरमेंट म्हणजे काय की आता मी पैशांसाठी काम करायची गरज नाही मला, अशा दृष्टीने. आणि 7 कंपन्या केल्या, त्या जागतिक स्तरावर नेल्या. तसेच माझी 8वी कंपनी ही ऑर्गॅनिक फार्म आहे. ऑर्गॅनिक फार्म म्हणजे ऑर्गॅनिक नाही बरं का, आमच्या कंपनीचं नाव आहे ऑर्गॅनिक, ALLGANIC. तर ऑर्गॅनिक फार्म म्हणजे काय, ऑल ऑर्गॅनिक. आणि हे करताना आम्हाला जे जाणवलं की शेतीमधून IT क्षेत्रासारखा पगार घेता येतो का, तर डेफिनेटली घेता येतो. पण ते करायला काय करायला लागतं. मग आजचा शेतकरी ते का करू शकत नाहीये, नक्की काय चुकतंय. आणि नक्की म्हणजे मी तुम्हाला आज शेती शिकवणार नाहीये, ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त छान येत असेल, म्हणजे इथल्या बऱ्याच शेतकऱ्यांना चांगलं येत असेल. मी तुम्हाला आज शिकवणार आहे, किंवा रॅदर शिकवण्यापेक्षा मी काय केलं हे दाखवणार आहे. त्यातून काय शिकायचं हे तुम्ही ठरवायचं. ओके, हे झालं का. तर बेसिकली केमिकलनी भरलेली शेती आहे. आणि आम्ही जो प्रयत्न केलाय तो निसर्गासोबत, सगळ्या प्राणीमात्रांसोबत, म्हणजे किडे मुंगे, किटाणू जीवाणू, पक्षी, प्रत्येक प्राण्यांबरोबर आणि प्रत्येक प्रकारच्या झाडाबरोबर, वृक्षाबरोबर, रोपाबरोबर सगळ्यांना घेऊन शेती कशी करता येईल. तर जंगलाचा डीप स्टडी करून या शेतीची अरेंजमेंट झाली. तर जंगल जसं बघा, जंगल आपल्या आधीही होती आणि आपल्यानंतरही राहणार आहेत. जंगलामध्ये पाणी द्यायला लागत नाही. दुष्काळ पडला, पाऊस पडला नाही, एल निनो आला, काही आला तरी जंगल टिकतं, शेती टिकत नाही. तर ते जंगल कसं टिकतं, तर त्याचं सगळं आपण बघणार आहोत की त्याची काय प्रिन्सिपल्स आहेत. मग ती प्रिन्सिपल शेतीत अप्लाय करता येतात का, प्रत्येक ठिकाणी सूट होतात का, आणि हे करताना शेतकरी जिवंत राहतो का शेतकरी जातो. म्हणजे कारण शेवटी शेतकरी टिकला तर शेती टिकणार आहे, हो की नाही. तर सगळ्यात प्रायमरी फोकस आहे की शेतकऱ्याच्या खिशात पैसे द्यायला पाहिजेत, हो की नाही. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये नुसतं केमिकल फ्री, नुसतं माती किंवा नुसतं असं काम करून आपल्याला चालणार नाहीये. आपल्याला असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे, अशी सगळी उभी करायची आहे की शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे आणि त्याला वाटलं पाहिजे मनापासून की आता मी केमिकल सोडून देतो, किंवा रादर केमिकलची गरजच नाही उरली पाहिजे, हो की नाही. आता हे कसं करायचं हे आपण सांगणार आहे. 2च मिनिटं, आपला स्लाइड शो सुरू झाला की तुम्हाला त्याच्यावरून बघता येईल. सगळ्यात पहिले आपण हो आधी आम्ही मला ना, मी कधी बी पण लावलं नव्हतं. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, झुरळ, पाली, सरडे याच्यापासून भीती वाटायची, मातीत हात घालायची भीती वाटायची, शेळीची भीती वाटायची, गाईची भीती वाटायची. आणि शेणाला हात लावायचा तो दूरदूरचा संबंध नव्हता, मातीत सुद्धा हात घालत नव्हतो. माझं AC ऑफिसमध्ये काम होतं, माझ्या गाडीचे काच सुद्धा मी खाली करायचो नाही, धूळ येईल म्हणून. मग यानंतर शेतीत का आलो, तर शेतीत येताना आम्ही एकदा एका हुरडा पार्टीमध्ये गेलो होतो आणि अमेरिकेत आम्ही राहायचो. तर होल फूड्स नावाची तिथे एक चेन आहे. तर तिथे ऑर्गॅनिक उत्पादन मिळतात आणि सगळ्या गोष्टी मिळतात. तर इथे येऊन आम्ही त्या हुरडा पार्टीमध्ये शेतकऱ्याला सांगायला लागलो की तुम्ही मातीचं हे करा, तुम्ही केमिकल युक्त हे करा, काय उगवा. तर आम्हाला असं उत्तर आलं, साहेब हुरडा पार्टीला आलाय, खा प्या मजा करा, ACत बसून फुकटचे सल्ले देऊ नका. तर ते थोडंसं लादलं त्यावेळेला, कारण मी मोठा साहेब होतो, बॉस होतो, मग भरपूर लोक हाताखाली होती.
मी म्हटलं अरे हा असं कसा बोलतोय आपल्याला, पण नंतर लक्षात आलं की खरंच अरे बाबा की एसीत बसून फुकटचे सल्लेच येते, म्हणजे आपल्याला येत तर काही नाही, मातीत घात घालायची लाज वाटते आणि आपण सल्ले देतो की ऑर्गॅनिक करा. मग घरी गेल्यानंतर डोक्यात फिरत होतं ते. 2019 मध्ये एक अहवाल वाचला की सॉइल फूड वेब नावाच्या संस्थेचा अहवाल होता. त्याच्यामध्ये असं आलं होतं की देर आर ओनली 60 क्रॉप सायकल्स लेफ्ट इन द वर्ल्ड. म्हणजे काय की पुढच्या 60 सायकल्समध्ये, 60 एक वर्षामध्ये अन्न उगवणं बंद होईल. तर आम्हाला आधी वाटलं की हे फिअर मॉंगरिंग असतं ना, म्हणजे लोकांना घाबरवायचं आणि त्यातून पैसे मिळवायचे, तर असा काहीतरी प्रकार आहे. तर त्यामुळे आम्ही आधी विषय सोडून दिला. नंतर लक्षात आलं की अरे तथ्य आहे, म्हणजे श्री श्री रविशंकर पहा, सद्गुरू पहा, प्रत्येक जण सेव्ह सॉइल, सॉइलवर का बोलायला लागलेत. आणि मग लक्षात आलं की आपण जिथे शिक्षण घेतलं मराठवाडा, तर तिथला ॲव्हरेज सॉइल कार्बन हा 0.2% वर आलाय, 0.2%. आणि जो 1% खाली असेल तर जमिनीला वाळवंटासारखं ट्रीट करायला पाहिजे, म्हणजे 1% वरच्या जमिनीला सुपीक जमीन म्हणायचं. आता जमीन म्हणजे नक्की काय, सॉइल म्हणजे नक्की काय? तर धूळ म्हणजे सॉइल आहे का? नाही. फक्त धूळ आणि पाणी केलं तर सॉइल आहे का? नाही. धूळ, हवा, पाणी, ऑर्गॅनिक मॅटर आणि सूक्ष्मजीव या 5ही गोष्टी एकत्र असतील तर ती सॉइल. आता या सॉइल मधल्या 3 गोष्टी कमी व्हायला लागल्यात. एक तर पाणी कमी आहे, सूक्ष्मजीव कमी आहेत आणि ऑर्गॅनिक मॅटर कमी आहे. या 3 गोष्टींनी आपली सॉइल मरायला लागली आहे आणि हळूहळू तिचं धुळीत रूपांतर होणार आहे. कशाला? वाळवंट होणं म्हणजे काय? तर या 3 गोष्टी कमी होणं, इतक्या कमी होणं की ते परत येऊ शकणार नाही, मग धूळ झाली. वाळवंटामध्ये काय असतं? धूळ, म्हणजे ओके नाही. तर नेक्स्ट, तर बेसिकली पण या मातीवर काम करायचं असेल तर शेतकऱ्याचं पोट भरलं पाहिजे. जर शेतकरी आज हातावर पोट घेऊन आहे तर तो मातीचा विचार करेल का पोटाचा विचार करेल? तो म्हणेल मी जे काय मारायचं ते मारीन, माझ्या घरात भाकरी आली पाहिजे, म्हणजे माझ्या घरामध्ये पैसे आले पाहिजेत, माझ्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे. मग शेतकऱ्यांच्या मुख्य समस्या कुठल्या, ह्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केली. आम्ही 12,000 किलोमीटर फिरलो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशापर्यंत, मी आणि माझी बायको. आणि हे फिरताना आम्ही पाहिलं की काय काय समस्या आहेत, लोकांशी बोललो, त्या अंडरस्टँड करता करता ह्या काही मांडल्या आहेत. ह्या बरोबर आहेत का बघा? हवामानातील अनिश्चितता आणि अवकाळी पाऊस, वन्य प्राणी भटक्या जनावरांचा त्रास, सरकारी धोरणामधील अनिश्चितता आणि अचानक होणारे बदल, आधुनिक तंत्रज्ञान, माहिती आणि प्रशिक्षणाचा अभाव. आता हे या 4 वरची का लिहिल्या आहेत, यांच्यावर आपला कंट्रोल नाही आहे, फारसा कंट्रोल नाही आहे. आता खालचं बाजू, मजुरांची कमतरता आणि वाढते मजुरी दर, याच्यावर आपला कंट्रोल आहे. आता कसं आहे सांगतो तुम्हाला मी, पुढे आपल्याला बघणार होतो. पाण्याची कमतरता, भूजल पातळी घटणे, हे आपणच केलंय. नंतर वाढता उत्पादन खर्च, कंट्रोल आहे आपल्याला. पुढचं कर्ज आणि रोख प्रवाहाच्या समस्या, म्हणजे रोख प्रवाह म्हणजे कॅश फ्लो. कॅश फ्लो इश्यूज हा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, हा नंबर 1 वर घ्यायला पाहिजे मी. तर ह्याच्यावर आपला कंट्रोल आहे. काढणीनंतर साठवणूक सुविधांचा अभाव, हे एकत्र येऊन करता येणार आहे, आपण बघणार आहोत. प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धनाचा अभाव, हे पण एकत्र येऊन करता येणार आहे. लहान तुकड्यात विभागलेली जमीन आणि शेवटचं बाजारपेठेवर आणि किमतीवर नियंत्रण नसणं. आता हे शेवटचा मुद्दा तुम्हाला वाटत असेल की वरती टाकायला पाहिजे, म्हणजे या लाईनच्या वरती कंट्रोल नसलेल्या गोष्टीत शेवटचा मुद्दा बाजारपेठेवर कंट्रोल नसणं. पण माझं मत आहे की कुठला तरी असा चेअर मॅन्युफॅक्चर, ज्या चेअरवर तुम्ही बसलायत, तो असं म्हणतो का की हमी भाव द्या? तो असं म्हणतो का की कोणतरी माझं वस्तू विका? तो मॅन्युफॅक्चर करतो, तो MRP ठरवतो, तो विकतो. हमी भावात मिनिमम सेलिंग प्राइस असते, मॅक्झिमम नाही, मिनिमम. म्हणजे तर बेसिकली अशाच प्रकारे आपल्याला शेतीचं उत्पादन विकता येतात, हे आम्ही प्रूव्ह केलं, आपण बघणार होतो. ओके, नेक्स्ट. आता हे बघूया की पारंपरिक पद्धतीने शेती टिकणं शक्य आहे का. सगळ्यात पहिले आपल्याला आपण प्रॉब्लेम आहे की नाही हा तर आयडेंटिफाय करू, आणि प्रॉब्लेमला डायरेक्ट सोल्युशन आहे की हे पण आयडेंटिफाय करू, म्हणजे आपल्याला समजेल की आपण कशावर काम करतो आणि खरंच काम करायची गरज आहे का. आता जे शेतकरी आहेत त्यांनी हे बघा बरं का, मी माझं गणित बरोबर आहे का. तर बघा, शहरात साधारण 15 ते 20 हजार रुपये पगार मिळतो, ओके नाही. पिऊन म्हणून काम करा, ड्रायव्हर म्हणून काम करा. पहिला गावातला माणूस येतो तो या 2 पैकीच कामाला लागतो, ओके नाही, पिऊन किंवा ड्रायव्हर. त्याला 15 ते 20 हजार रुपये पगार मिळतो. तोच पगार त्याला शेतातून घ्यायचा आहे, शेतातून घ्यायचा आहे. तर एक उदाहरण म्हणून आपण गहू घेऊ काय. तर 1 एकर गहू केलं तर बघा 20,000 रुपये साधारण खर्च येतो. काही लोकांना 15 येतो, 16 येतो, 18 येतो. 20,000 रुपये मी खर्च धरलेला आहे. याच्यामध्ये नांगरणी, रोटावेटर, पेरणी, खत, बियाणं, नंतरचं खुरपणी, सोंगणी आणि थ्रेशिंग बिशिंग सगळं इन्व्हॉल्ड आहे. 20,000 रुपये खर्च आला, 15 क्विंटल उत्पादन झालं, 2500चा भाव आहे यावर्षी, तर 37,500चं उत्पन्न झालं. ओके, 37,500तून 20,000 घाला, 17,500 रुपये मिळाले.
तुम्हाला वाटलं की अरे 17,500 रुपये मिळाले एकरातून, पण आता बघा बरं का, गहू आहे 5 महिन्याचं पीक, 4.5 महिन्याचं. ओके, त्या 5 महिना 17,500ला 5 बघा, म्हणजे गव्हाच्या शेतकऱ्याला 3500 रुपये महिना मिळतोय एका एकरातून. म्हणजे 1 एकर जमीन, केवढी मोठी जमीन आहे, 40,000 स्क्वेअर फूट एवढी मोठी जमीन असलेल्या माणसाला 3500 रुपये महिना हा पगार मिळाला गव्हातून. ओके, पण समजा तुमच्याकडे 5 एकर जमीन असेल तर याला परत 5 मल्टिप्लाय करा, म्हणजे 17,500 रुपये, म्हणजे शहरातील 15,000 पगाराच्या थोडंसं वर गेला, 15 ते 20,000. म्हणजे 5 एकर जमीन असेल आणि गहू केला तर मी शहरातला पगार घेऊ शकतो. ओके, गावात राहून हे झालं. पण आता पाहूया, ह्याचा अर्थ असा आहे का की शेती नुकसानातली आहे? तर ह्याचा ROI कॅल्क्युलेट केला, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आता इथे MBA स्टुडंट किती आहेत? मला सांगितलं होतं इथे MBA स्टुडंट असणार आहेत. ओके, हा, आता ROI कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला लक्षात येईल की 87.5% ROI हा कुठलाही म्युच्युअल फंड किंवा शेअरमध्ये पण मिळत नाही. ओके, म्हणजे शेअरमध्ये मिळतो अगदी लकी असेल तर, म्युच्युअल फंडमध्ये पण एवढा मिळत नाही. 87.5% ROI कसा कॅल्क्युलेट केला? 20,000ची गुंतवणूक झाली आहे, तो खर्च 17,000 नेट प्रॉफिट झालाय, तुम्ही कॅल्क्युलेट करा, तो 87.5% येईल. आणि त्याला अॅन्युअलाइज केलं म्हणजे काय, भागिले 5 गुणिले 12 केलं तर 210% अॅन्युअलाइज रिटर्न्स कुठलाही धंदा देत नाही, फक्त शेती देऊ शकते. म्हणजे शेती नुकसानाचा धंदा आहे का? अजिबात नाही, शेती जबरदस्त फायद्याचा धंदा आहे. मग एवढा जबरदस्त फायदा असून सुद्धा का शेतकरी गरीब आहे? याचं उत्तर असं आहे की एका एकरामध्ये तुम्ही ह्याच्याहून जास्त काही करू शकत नाही. मग शेअर बाजारामध्ये तुम्ही जितके हवे तितके पैसे लावत राहू शकता. इथे 1 एकर, जितके एकर तितके पैसे आहेत, त्यामुळे 100 एकरवाला शेतकरी खूप करोडपती होऊ शकतो, पण 1 एकरवाला शेतकरी नाही होऊ शकत. आता का नाही होऊ शकत? तर समस्या कॅश फ्लो आहे. आता कॅश फ्लो कमी आहे म्हणजे काय? एक मिनिट. तर हे बघा की गहू 5 महिन्याचं पीक आहे, तूर 7 महिन्याचं पीक आहे, पण ऍक्च्युअल शेतकऱ्याला विचारा की या गव्हामध्ये किंवा तुरीमध्ये काम किती दिवसाचं आहे? तुम्हाला लक्षात येईल की 15 दिवस ते 30 दिवस जास्तीत जास्त एवढंच काम आहे. पण आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की तूर पेरतात, त्यात 15 ते 30 दिवसाचं काम करतात, म्हणजे अगदी कोळपणी वगैरे सगळं धरून, आणि त्यानंतर रोज एक चक्कर मारून तिथे जातात, पण दुसरं काहीही काम करत नाहीत. ओके, तसंच सेम गव्हाचं, म्हणजे तुमच्याकडे गव्हाला 4.5 महिने आणि तुरीला 6.5 महिने रिकामे आहेत, तुमच्याकडे प्रॉपरली रिकामे आहेत. आता ह्या महिन्यांमध्ये जोडधंदा सुरू केलात दुसरा, तर तुम्हाला एक्झॅक्टली म्हणजे शेती हा आता प्रायमरी धंदा उरलेला नाही. शेती हा आता जोडधंदाच असला पाहिजे, नाहीतर मग आमच्यासारखी शेती केली पाहिजे. तर शेतीसोबत असा जोडधंदा पाहिजे जो तुम्हाला पैसे मिळवून देईल, जो तुमच्या पोटापाण्याची सोय करेल. शेती सोडण्याची गरज नाहीये, शेतीला कॅश फ्लो नाहीये, शेतीला नेट रिटर्न्स खूप छान आहेत, कॅश फ्लो नाहीये. तर आता पुढचं कॅश फ्लो प्रॉब्लेम, शेतीच करायची असेल आणि शेतीवरच अवलंबून राहायचं असेल तर मग कॅश फ्लो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आता पुढे बघूया. आता ऑर्गॅनिक प्रणाली म्हणजे काय, आमची सिस्टीम कशी आहे? तर बघा, आम्ही काय काय करतो. आमच्याकडे गायी, कोंबड्या, बदक, हंस, मासे आहेत. नंतर आमच्याकडे 24 प्रकारच्या भाज्या, 32 प्रकारची फळझाडे, धान्य, डाळी, चारा हे सगळं आहे. त्यानंतर आमच्याकडे मधमाशा, BSFL पासून सगळे सूक्ष्मजीव पण काम करतात. या सगळ्यामध्ये आम्हाला दैनंदिन आणि साप्ताहिक उत्पन्न कशातून मिळतं बघा? अंडी, भाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ, कोंबडी. माझी पत्नी इथे बसलेली आहे, रोज 40 लिटर दूध एकटी प्रोसेस करते. आमच्याकडे कामाला माणूस पण नाहीये, एकटी प्रोसेस करते. आम्ही रोज पनीर, तूप, लोणी, ताक, दही हे बनवतो, सणासुदीला चक्का बनवतो. आमचं पनीर 800 रुपये किलो आहे, आमचं तूप 3,500 रुपये किलो आहे, आणि आमचं दूध 120 रुपये किलो आहे. ते आपण पुढे बघणार आहे. 120 रुपये लिटर आहे, सॉरी. तर तिच्या सपोर्टने आम्ही हे करतो. आता रिसेंटली आम्ही थोडं व्हॉल्यूम आता 100च्या वर करायचं म्हणतोय, म्हणून आम्ही एक असिस्टंट दिला, तिने रिक्रूट केलाय रिसेंटली. तर नंतर आम्ही माझ्या ताटातलं 95% अन्न, 95% जवळजवळ माझ्या ह्याच्यातून येतं. त्याच्यासाठी आमचा व्हिडिओ आहे, आमच्या शेतातून येतं. तर खरीपामध्ये आमच्याकडे आता मूग आहे, तूर आहे, उडीद आहे, आणि कधी कधी मटकी असते, कधी बाजरी असते. आजकाल आम्ही बाजरी मटकी कमी केली, कारण पेरा नसल्यामुळे सगळे पक्षीच खातात आजकाल बाजरी मॅक्झिमम, तर त्यामुळे तो कमी केलाय. पण आमच्या ताटातलं बहुतांश अन्न आमच्या शेतातून येतं, त्यामुळे धान्य, डाळी हंगामी पिक आहेत आमची. नंतर वार्षिक मध्ये आम्हाला मासे मिळतात. आमच्याकडे शेततळे आपण सगळं बघणार आहे. माझ्याकडे 38 प्रकारची फळं आहेत, म्हणजे मी कधीही शेतात गेलो ना, कधीही ऍब्सोल्युटली, तरी सुद्धा मला एक फळ तोडून खाता येतं. म्हणजे कुठलं ना कुठलं फळ माझं असतं तिकडे. ओके, माझ्या मुलांना बेसिकली असं मागायला लागत नाही की बाबा आज ऍपल विकत घ्यायची का. सफरचंद सुद्धा माझ्या शेतात येतात. सफरचंद माझ्याकडे 9 झाडं आहेत सफरचंदाची, माझ्या शेतात आहेत. ओके,
नंतर माझ्याकडे बदकं आहेत, हंस आहेत, आणि दरवर्षी मी कालवड विक्री किंवा गाय विक्री करतो, त्यातून आम्हाला एक उत्पन्न मिळतं. शेळ्या सुद्धा होत्या, आम्ही शेळ्या कमी केल्यात, यावर्षी परत सुरू करतोय. कारण शेळ्या आमच्या फिलॉसॉफीत बसत नव्हत्या. आम्ही B2C होत, आम्ही डायरेक्ट कस्टमरला विकतो, आम्ही मेडिएटरला विकत नाही, आमची शपथ घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही दलाला विकत नाही, मार्केटमध्ये जात नाही. मी आजपर्यंत मंडीत पायच ठेवलेला नाही. तुम्हाला वाटेल अरे हा शेतकरी कसला आहे, मंडीत पायच ठेवलेला नाहीये. तर आपण कसं आहे ते बघणार आहोत. तर हे बघा, हे सगळं असल्यामुळे आमचा ना डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आहे. MBA स्टुडंट्स, पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन म्हणजे याला म्हणतात. तुमच्याकडे सर 10 लाख रुपये असतील तर तुम्ही एका शेअरमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. तुम्ही 10 लाख रुपयांचे 10 शेअर घेता, 1-1 लाखाचे, किंवा 10 हजार ते 100 शेअर घेऊ शकता, म्हणजे इट डिपेंड ऑन. तर तुम्ही बेसिकली डायव्हर्सिफिकेशन करता, म्हणजे तुमचा एखादा शेअर पडला की दुसरा शेअर वर आला, तुम्ही बॅलन्स राहता, तुमच्या खिशातून पैसे जात नाहीत. शेतकरी असा एकमेव इन्व्हेस्टर आहे जो त्याच्या 4 एकरामध्ये टोमॅटो लावतो आणि टोमॅटोचा भाव 2 रुपये आला की रडतो. ओके, त्या 4 एकरामध्ये कमीत कमी 5 पिकं घेतली असती तर त्याला रडायची वेळ नसती आली. त्या एका एकरांनी त्याचं घर चाललं असतं. ओके, पण कसं चाललं असतं तुम्ही तर आत्ताच पाहिलं की हे गव्हाचं पीक घेतलं तर 3500 रुपये महिना मिळतोय. ओके नाही, तर आम्ही काय वेगळं करतोय बघूया. नेक्स्ट. ओके, आता कुठल्याही गोष्टीतून चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर बेसिकली पाया मजबूत पाहिजे. म्हणजे तुम्ही टॉप क्वालिटीचं पडदे बिडदे केले, टॉप क्वालिटीचे टाईल लावल्यात, मस्तपैकी ड्युरेक्स असं कुठला तरी महागडा कलर लावलात, आणि तुमचा जो घर आहे ना, त्याचा जो बेस आहे ना, तो पोखरलेला असेल, तर उपयोग आहे का? घर पडणार किंवा रादर घर चांगलं उभंच राहणार नाही. तर फाउंडेशन काय आहे तुमच्या शेतीची? तुमच्या शेतीची फाउंडेशन तुमची माती आहे. आज मी आत्ताच 2 मिनिटापूर्वी बोललो की 0.2-0.4% कर्ब असलेली माती म्हणजे धुळीच्या जवळपास आहे. थोड्या दिवसात धूळ होणार आहे. तुम्ही आत्ता बघा की तुम्ही नांगरलेल्या जमिनीमध्ये ते ढगळं काढून वरती ठेवता, आणि त्याच्यामध्ये तुम्ही मे महिन्यामध्ये अनवाणी चालू शकाल का? नाही ना, पायाला चटके बसतील, फोड येतील. तर अनवाणी त्यात तुम्ही चालू शकत नाही. तुम्हाला असं वाटतं की त्यातले सूक्ष्मजीव आहेत, ते गांडुळे आहेत ना बिचारे, ते तिकडे जिवंत असतील. 45 डिग्री जेव्हा बाजूचं टेम्परेचर होतं तेव्हा जमिनीचे टेम्परेचर 70 डिग्रीवर पोहोचलेलं असतं. त्यात काहीही जिवंत राहू शकत नाही. तर आता आम्ही वेगळं काय करतोय तर बघा, आम्ही हे 6 प्रिन्सिपल फॉलो करतोय. सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल, आणि ह्या प्रिन्सिपलच्या वेळेला जंगलाचं उदाहरण घ्यायचं बरं का प्रत्येक प्रिन्सिपलला, मग तुम्हाला हे समजेल की मी खोटं बोलतोय खरं बोलतोय. ओके, सगळ्यात पहिले आम्ही मातीचे हलवा बंद करतो. म्हणजे 2021 नंतर आमची 4 एकर जमीन आम्ही नांगरलेली नाहीये, रादर कल्टिवेटरच फिरवलेलं नाही. 2021 पासून आजपर्यंत 4 एकर जमीन, आणि दुसरी 3.5 एकर आहे, त्यामध्ये काही प्रयोग चालले, त्यामुळे ते नांगरणी चालू आहे. नांगरणी नाही तिथे, पण कल्टिवेटर चालू आहे फक्त, म्हणजे फार डीप नाही. ओके, कल्टिवेशन. तर मातीचे हलवा बंद करणे. तुम्ही कधी ऐकलंय का आज जंगलात जाऊन मी एक ट्रॅक्टरची पाळी मारून येतो, किंवा आज जंगलात येऊन नांगरून येतो? म्हणजे काय की हानिकारक बुरशा मरतील, त्याला सूर्य दाखवतो ना जंगलात. म्हणजे काय होतं, ते हानिकारक बुरशा मरतील, नेमॅटोड्स वगैरे मरतील, म्हणजे जंगल वाचेल. असं बोललं तुम्ही मला हसाल का सपोर्ट कराल? हसाल ना. पण हीच गोष्ट तुम्ही तुमच्या जंगलात करताय, आपल्या शेतीत करताय. हानिकारक बुरशा आणि नेमॅटोड मारायला तुम्ही नांगरताय, नांगरून त्याला उघडं करताय आणि मारताय. तर आम्ही आमच्या जंगलाची मातीच्या हलवा पूर्णपणे बंद केलेली आहे. परिणाम काय झालाय, कितीही पाऊस पडला तरी आमच्याकडे ढेकूळ पण वाहून जात नाही. कारण लक्षात आलं, आणि सगळं पाणी मुरायला लागलंय. आता आपण पुढे बघणार आहोत कसं. समजा तुम्ही एखादं मस्तपैकी सिनेमा बघताय नेटफ्लिक्सवर, आणि मी येऊन तुमचं इंटरनेट कापून टाकलं, केबल, तर कसं वाटेल? वाईट वाटेल, शिव्या द्याल मला. तुम्ही रोज तुमच्या झाडांचं इंटरनेट कापताय. तुमच्या झाडांच्या मुळावर मायकोरायझल फंगाय म्हणून एक फंगस काम करते, जी तुमच्या झाडात झाड कनेक्शन करते, आणि तुमच्या झाडाला जेव्हा फॉस्फरसची कमतरता होते तेव्हा मायकोरायझल फंगाय कुठून बाजूचं फॉस्फरस आणून विरघळून तुम्हाला देते. विरघळून म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगतोय, देते. आणि ह्याचं एक नेटवर्क खाली तयार झालं असतं. तुम्ही त्याच्यातून असं मस्त रोटा मारता, मधले 2 झाडातली मोसंबीच्या बागेतली तुमची घाण साफ करता, आणि तुम्ही म्हणता की वा वा, रान कसं मस्त काळं दिसतंय, आणि सगळं इंटरनेट कापून ठेवलेलं असतं. ते इंटरनेट परत जोडेपर्यंत सगळी झाडं तुम्हाला शिव्या देत असतील की त्यांचं नेटफ्लिक्स बंद पडलंय. नेक्स्ट, माती कायम झाकलेली असणे. मला एक सद्गृहस्थ भेटले होते. अशाच एका कार्यक्रमाला मी जज म्हणून गेलो होतो, आणि तिथे बागकाम स्पर्धा होती. ते म्हणले की मी रोज वृक्ष सेवा करतो, मी मंदिराच्या इथले सगळी झाडं आहेत ना तिथे झाडतो, आणि सगळा कचरा जमा करतो आणि स्वच्छ करतो.
मी म्हणलं की ह्याच्याहून अडाणीपणा मी कधीच पाहिला नाही. तुम्हाला वाटतं की पानगळ कशाला होते? पानगळ होते की झाडांनी हार्वेस्ट केलेले जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यातले काही इमोबाईल आणि काही मोबाईल न्यूट्रिएंट्स आहेत. तर इमोबाईल न्यूट्रिएंट्स आहेत ते एकदा पानांपर्यंत पोहोचले की ते परत नाही आणता येत. ते परत आणता यावे म्हणून झाड पानगळ करतं. मग झाड पृष्ठभागावर ते जे न्यूट्रिएंट्स ते पानं कुजतात आणि त्यांचे न्यूट्रिएंट परत अवेलेबल होतात. आणि मग जे पांढऱ्या मुळ्या शेतकरी म्हणतात ते सगळं त्याला ऍब्झॉर्ब करतात. त्यामुळे पानगळ होते. दुसरं कारण, झाडाच्या भोवती जे मॉइश्चर असतं, जंगलामध्ये तुम्ही पाहिलं कायम भरपूर पानं पडलेली असतात. जंगलात कोणी झाडू मारतं का? नाही. ते कचरा गोळा करून जाळतं का? नाही. काड्या कुड्या वेचतं का? नाही. त्यामुळे जंगलामध्ये पाणी द्यायला लागत नाही, कारण पाऊस पडला की इव्हॅपोरेशनच होत नाही. म्हणजे तुम्हाला थंडी वाजते तेव्हा तुम्ही ब्लँकेट घेता आणि जमिनीचं ब्लँकेट बिचारीचं ओढून ओढून काढून जाळता, हो की नाही? त्या जमिनीला कोण देणार पांघरून? त्या जमिनीचं पांघरून आम्ही कंटिन्युअस मेंटेन करतो, माती झाकलेली असणे. तिसरा प्रश्न, मातीत कायम जिवंत अथवा मृत मुळे असणे. आता इथे शेतकरी किती आहेत? कोणाकोणाला हुमणी अळीचा त्रास आहे? हुमणी आहे का? एवढे शेतकरी आहेत? 4-5 का हुमणी अळीचा त्रास नाही आहे? ओके, तर 4-5 शेतकऱ्यांना जो हुमणी अळीचा त्रास आहे, तुम्ही आम्हाला एक गोष्ट सांगा, वाळवी चांगली की वाईट? सगळ्यांनी सांगा, वाळवी चांगली की वाईट? वाळवी चांगली आहे, पण तिथं तुमचं फर्निचर खाते ना. आता वाळवीचं जे अन्न आहे ना, तिचं फर्निचर तुम्ही करून घरात आणताय, तुमची चूक आहे. तिचं वाळलेलं लाकूड हे तिचं अन्न आहे, त्याचं फर्निचर तुम्ही केलंय. वाळवी वाईट नाहीये, वाळवी तिचं काम करते, वाळलेलं लाकूड खाणं. तुम्हाला माहिती आहे, वाळवी गेली तर मराठवाडा गेला. कारण जे काम कोकणामध्ये बुरशी करते ना, विघटन, ते आपल्याकडे वाळवी करते. दिवस रात्र झाडांची खोडं, पडलेल्या झाडांची खोडं खाणं आणि त्याला माती करणं. तर वाळवी इतकी उत्तम काम करते. तशी हुमणी चांगली आहे बरं का. हुमणी अळी तुमच्या ऊसाचा खालचा हे का खातीये? कारण हुमणी अळीचं अन्न तुम्ही जाळून टाकताय. हुमणी अळीचं अन्न आहे सडलेली मुळं. हुमणी अळी त्याला खाऊन तिथे पोकळ्या तयार करते आणि त्याचं कन्व्हर्जन हातामध्ये करते. तर हुमणीचं काम आहे सडलेली मुळं खाणं. निसर्गात कोणीही आज देवाला वाटलं, अरे एक मस्त शेपची अळी बनवूया, आज काम नाहीये, टाइमपास आहे, एक अळी बनवूया, असं करतो का देव? नाही ना. देवानी जे काय बनवलंय निसर्गाने, त्याला काहीतरी पर्पज आहे. प्रत्येक गोष्टीला पर्पज आहे. उंदराला सुद्धा आहे, घुशीला सुद्धा आहे, झुरळाला सुद्धा आहे. ओके, आता झुरळाचा वेगळाच पर्पज आपल्याला दिसतोय आजकाल, पण ते वेगळी गोष्ट आहे. पण बेसिकली हुमणीला सुद्धा पर्पज आहे. हुमणीचं काम आहे सडलेली मुळं खाणं आणि तुम्ही तिची मुळं हिसकावून घेताय. आम्ही काय करतोय, आम्ही एक तर पीक उभं असतं आमचं, किंवा तण उभं असतं तिथे, किंवा तण कापून त्याची मुळं खाली सोडली असतात. त्याला आम्ही चॉप अँड ड्रॉप मेथड म्हणतो. म्हणजे इथे चॉप अँड ड्रॉप केलं की हे तयार होतं, माती कायम झाकलेली असणे. म्हणजे काँग्रेसचं एवढं मोठं रान तयार झालंय, काँग्रेस गवत. ओके, आणि काँग्रेसला आम्ही कापून टाकलं आणि ते आडवं पडलं, तर जमीन पण झाकली गेली आणि मुळं खाली राहिली. हुमणीला खायला तुम्हाला माहिती, काँग्रेस गवता एवढं जबरदस्त वरदान नाही शेतकऱ्यासाठी. तुम्ही म्हणाले हा नक्की वेड्याच्या इस्पितळातून आलाय, नक्की एरड्यातून बाहेर काढलाय याला, नक्की. असं का म्हणतोय मी? कारण काँग्रेस हे एकमेव असं आहे जे टॅपरूट आहे, ते स्ट्रेट खाली जातं आणि 45 दिवसामध्ये ते त्या साईजला येतं. एवढं फास्ट कार्बन हार्वेस्टिंग कोणीही दुसरं करत नाही. जर काँग्रेस कटिंग करत राहिलात तर जमीन फार फास्ट डेव्हलप होते. आता ही खाली जी मुळे आहेत ना भाई, ही खाली मुलं आहेत. आता हे मूळ कुजून गेलं तर इथे काय तयार झालंय? पाईपलाईन. आता जेव्हा याच्यावर पाऊस पडेल ना, या पाईपलाईन मधून पाणी खाली झिरपणार. तर माहिती आहे, माझं 2021 मध्ये शेत घेतलं तेव्हा माझ्या विहिरीत पाणी नव्हतं. 2023 मध्ये आमच्याकडे 24 तास पाणी आहे, कारण आमच्याकडे ह्या प्रकारे शेती आहे. ओके, पुढचं जैवविविधता. माणूस असा प्राणी आहे ज्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट मला मिळायला पाहिजे. म्हणजे तो दोडका खात असेल तरी पानावर कीड आली की तो तिथे काहीतरी मारतो. म्हणजे किडीची पानं पण खाऊ नयेत, पानं सुद्धा त्यालाच खायचे. खात तर नाही पण मारत असतो. तर जैवविविधता म्हणजे काय की प्रत्येक जीवाला त्याचं अन्न मिळावं. जसं हुमणी अळीला सडलेली मुळं मिळत आहेत, तसं कोणाला तरी पानं खायला मिळावीत, हो की नाही? प्रत्येकाला जगायचा हक्क आहे की नाही? तर आम्ही ती जैवविविधता मेंटेन करतो. माझ्याकडे जेव्हा मावा येतो, मावा, तर ना आम्ही मध्ये एक बक्षीस ठेवलं होतं. माझ्याकडच्या वालावर मावा सापडला तर 1000चं बक्षीस. तुम्हाला वाटतंय कोणी जिंकू शकलं असेल? माझ्याकडे वालावर मावा नाहीये. का नाहीये? कारण माझ्याकडे मावा खायला ढालकेट आणि ढालकेला खायला सरडा, सरड्याला खायला खंड्या आणि खंड्याला खायला धार आहे. लक्षात? तर बेसिकली ही पूर्ण इकोसिस्टीम तयार व्हायला आम्हाला 3 वर्ष लागली.
पण 3 वर्षामध्ये आम्ही 100% जेव्हा फवारण्या बंद केल्या होत्या, म्हणजे फवारण्या घरगुती जे करत होतो त्या करत होता, 2024 पासून आम्ही बिना फवारणी भेंडी करतो आणि 2024 पासून आम्ही कोरडवाहू भाजीपाला पण करतो. कोरडवाहू भाजीपाला ऐकलाय का कुठे? आम्ही कोरडवाहू भाजीपाला करतो. जून मध्ये लावलेल्या भाजीला ऑक्टोबर पर्यंत पाणी द्यायची गरज नाही पडत. एवढं मातीचं वॉटर रिटेन्शन वाढलंय. पुढचं प्राणीजन्य कचऱ्यापासून आणि खत निर्मिती. आता हे कसं होतं सांगतो. हे बघा, जंगलामध्ये जेव्हा पक्षी एखादं फळ खातो त्या पक्षाची विष्ठा तिथे पडते. पक्षी मरतो तेव्हा शरीर तिथे पडतं. हरिण गवत खातं तेव्हा हरणाची विष्ठा तिथे पडते. वाघ हरणाला खातो तेव्हा वाघाची विष्ठा तिथे पडते आणि हरणाचे अवशेष तिथे पडतात, उरलेलं प्रेत, हो ना. आणि त्याचं विघटन होतं आणि ते जंगलात परत जातं. जंगल ही एक क्लोज सिस्टीम आहे, त्यातून काहीच बाहेर जात नाही. तुम्ही म्हणाल की अरे भारतातून मायग्रेशन होऊन आफ्रिकेत पक्षी उडत जातात. मी म्हणतो हो जातात ना, पण तिथे खाऊन परत पण येतात ना, हो की नाही. तर बेसिकली जंगल ही क्लोज सिस्टीम आहे. न्यूट्रिएंट रिसायकलिंग होत राहतं. शेती अशी सिस्टीम आहे की आमचा टोमॅटो बाहेर गेला की माणसाच्या विष्ठेतून तो नाल्यात, नदीत आणि समुद्रात जातो. टोमॅटो परत येत नाही. ओके, त्यामुळे आम्ही काय करतोय, आता पुढे आपण बघणार आहोत, आम्ही कचरा उचलून आणतो. ऍक्च्युली आम्ही हॉटेलांचा कचरा उचलून आणतो आणि त्याच्यापासून खत बनवतो. प्लस आम्ही मेलेले प्राणी पण उचलून आणतो आणि मेलेल्या प्राण्यांचं खत बनवतो. कारण आमच्याकडे हरिण मरत नाही ना, आमच्याकडे जे मरतं ते बाहेरून आलं पाहिजे आणि त्याचं खत झालं पाहिजे. आम्ही जंगल रेप्लिकेट करतो. ओके, ते आपण बघणार आहोत पुढे. शेवटचं रासायनिक खतांचा वापर शून्य करणे. आता हे शून्य का करायचं? 1%, 5%, 10% का नाही करायचा? त्यासाठी एक स्टोरी आहे माझ्याकडे. एकदा काय होतं, एक मुलगा त्या वडिलांकडे जातो आणि म्हणतो की बाबा मला बिझनेस करायचा आहे. तर वडील त्याला थोडेसे पैसे देतात, चांगले पैसे देतात, 8-10 लाख रुपये, आणि म्हणतात की तू आता बिझनेस सेट होईपर्यंत दर महिना तुला 1 लाख रुपये मी तुला देणार आहे, सेट होईपर्यंत. तर 6 महिन्यांनी ते मुलाकडे जातो आणि म्हणतात अरे कसं चाललाय बिझनेस? तर तो मुलगा म्हणतो की बाबा ते तुम्ही मला 1 लाख देत होते ना, त्यात माझं मस्त निवांत भागत होतं. तर मी काय केलं, तर बिझनेस केला बंद. म्हणलं की आहे आपलं चाललंय, काय फरक पडतं. तर जोपर्यंत पगार येतोय ना झाडांना, म्हणजे युरिया पडतोय, डीएपी पडतोय, तोपर्यंत वातावरणातील नायट्रोजन फिक्स करून वापरणे वगैरे वगैरे असं कष्ट कोणी घेत नाही. पगार चालू, बिझनेस बंद. त्यामुळे पगार बंद झाल्याशिवाय काम होत नाही, हे लक्षात घ्या. नेक्स्ट प्लीज. आता सगळ्यात पहिले हे लक्षात घेऊया आपण की आपले पूर्वज कायम म्हणायचे पंचमहाभूतात विलीन झाला, पंचमहाभूतात विलीन झाला. आपले आईवडील पण अजून म्हणतात बिचारा पंचमहाभूतात विलीन झाला. नक्की पंचमहाभूतात विलीन कसा होतोय? हे कोडं आहे ना. तुम्ही कधी विचार केला का की एखादा माणूस पंचमहाभूतात विलीन कसा होतोय? तर बघा, 70 किलोच्या माणसाला अग्नी दिली की 1 ते 3 किलो राख उरते. ती राख आपण पाण्यात वाहिली की सल्फेट, क्लोरेट, फॉस्फेट सगळे वॉटर सोल्युबल एलिमेंट पाणी घेतं. नंतर पाण्याच्या खाली जाऊन माती असते, तिथे गाळ असतो, त्या गाळामध्ये सेडिमेंटेशन होतं. सल्फर, कॅल्शियम, आयर्न सगळे हेवी एलिमेंट ते काढून घेतं. आता परत जेव्हा झाड उगवतं तेव्हा 98% झाड. आता बघा वरच्या प्रोसेसमध्ये काय झालं, अग्नी ह्याने ट्रान्सफॉर्मेशनचं काम केलं, वायूनी त्याचा वाटा घेतला. मग 70 किलो ते 67 किलो जवळजवळ वायूनी काढून घेतले. 1 ते 3 किलो पैकी काही गोष्ट जलाने काढून घेतली, उरलेली पृथ्वीने गेली. झालं पंचमहाभूत. आणि हे सगळं घडलं ते आकाश. आता परत बघा झाड कसं येतंय. झाड परत येताना हवेतला कार्बन डायऑक्साईड परत अग्नी काम करतोय, म्हणजे सूर्य. सूर्याच्या कामाने फोटोसिंथेसिस होतं. हवेतला कार्बन डायऑक्साईड पाण्यातून हायड्रोजन घेतो, C6H12O6 हे सिंपल ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. ग्लुकोजच्या चेनला सेल्युलोज म्हणतात. सेल्युलोज आता हे क्लोरोफिल फॉर्म होण्यासाठी मॅग्नेशियम आणि आयर्न लागतं. नंतर पोटॅशियम हा ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो किंवा सुपरवायझरचा. फॉस्फरस बॅटरी सारखं काम करतो. कॉपर बिल्डिंग ब्लॉक्स बनवतो, म्हणजे सेल वॉल्स. प्रत्येक एलिमेंटचं काम होतं. पण तुम्ही बघा 98% झाड, 98% हवेतून होते, हवेतून. आता विचार करा, त्यातले उरलेले जे 2% त्यातला पण 1% पोटॅशियम आणि फॉस्फरस आहे. म्हणजे आणि उरलेला जो मातीतून मिळतो. तुम्ही विचार करा की जर फक्त 0.5% मातीतून येत असेल तर त्यासाठी तण आणि झाड भांडतील का? नाही ना. बाकी तर सगळं फुकट आहे ना हवेतून. तर हे लक्षात घ्या, तण झाडाचं तेव्हाच नुकसान करतं जेव्हा फोटोसिंथेसिस बंद होतं. म्हणजे तुमचं पीक एवढूच आहे, त्याच्या बाजूला एवढं मोठं काँग्रेस वाढलं आणि त्या काँग्रेसने झाडाचा सूर्यप्रकाश बंद केलाय. ओके, म्हणजे फोटोसिंथेसिस बंद झालंय, त्या वेळेला प्रॉब्लेम आहे. पण जर तुमचं झाड एवढं मोठं आहे आणि त्याच्या खाली हरळ वाढले, बरं का, हरळ म्हणजे बल्ब होतात ना हरळाचं, तरी काहीही फरक पडत नाही. माझ्या शेतामध्ये मी तणच काढत नाही, ऍब्सोल्युटली. जेव्हा मी मेथी टाकतो तेव्हा मी तण काढतो, कारण मेथीला 21 दिवसाचं आयुष्य आहे बिचारी.
ते 21 दिवसात तिला आयुष्य म्हणजे आयुष्य जास्त आहे, 21 दिवसात आपल्याला विकायला लागतं, नाही तर फुलं आल्यावर कोणी घेत नाही. तर त्यामुळे ते 21 दिवसात तिला मोठं करणं, सगळं करायचं असेल तर तिला सपोर्ट द्यायला पाहिजे, हो की नाही, तेव्हा तण काढायचं. पण आंब्याच्या झाडाखाली काहीतरी गवत उगवलंय म्हणून मी त्याला तणनाशक मारत बसलो आणि कापत बसलो तर मी मूर्ख आहे, कम्प्लीट मूर्ख आहे. आणि जंगलामध्ये हे होतं का? नाही, जंगलामध्ये ती झाडं त्यासाठीच उभी आहेत कारण त्यांचं जमीन झाकलेली आहे. ओके, तर त्यामुळे हे लक्षात घ्या, पंचमहाभूतातून येणं आणि पंचमहाभूतातून विलीन कसं होतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण जे युरिया आणि डीएपीची पोतीच्या पोती रिकामी करतोय त्याची गरज आहे का. कारण 98% झाड जंगलात एकही दाणा युरिया न टाकता सगळ्या पशु पक्ष्यांना खायला मिळतंय. लाडकी बहीण योजना पण नाहीये आणि रेशनचं दुकान पण नाहीये, हो की नाही, तरी सुद्धा एकही किरकिर करत नाहीये, कुठे रांगा लावत नाही, मोर्चा नाही, काही नाही, एकदम खाऊन पिऊन मस्त आहेत. आणि आपल्याकडे सगळं असून सुद्धा सगळा प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट प्लीज. ओके, आपण आता 3 मूलभूत समस्यांकडे वळणार आहोत. 3 मूलभूत समस्यांपैकी पहिली समस्या आपल्याकडे खतांचा वाढता दर. आता खतांचा वाढता दर मध्ये मी तुम्हाला मग काही सांगितलं की जंगलासारखी सिस्टीम करताना जंगलातून बाहेर गेलेला म्हणजे जसं आपण तिथे फळं खाऊन तिथेच विष्ठा होते, ते जंगलात होतं, तसं आपल्याकडे होत नाही. आपला बाहेर गेला टोमॅटो आहे, आपला बाहेर गेलेला टोमॅटो मला परत आणायचा आहे, तो कसा करतोय आम्ही? तर आम्ही 2 सिस्टीमने काम करतो. आपण पुढे एक BSFLचं बघणार आहे आणि हे एक बघणार आहे. इथे आम्ही जवळजवळ प्रत्येक फेकलेल्या वस्तूचं द्रवरूप खत बनवतो. आम्ही इतके आळशी होत आणि इतके कंजूस होत की आम्हाला लेबरला पैसा द्यायचा नाहीये, डोक्यावरून टोपली उचलून कंपोस्ट नेऊन टाकायचा. तर आम्ही काय करतो माहितीये का, बिर्याणी, गुलाबजाम, पुलाव, भेंडीची भाजी, एखादं मोठं लग्न लागलं की आम्ही हावराडासारखं त्यांच्या मागे लागतो की प्लीज 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 तुमचं सांगितलं की उकिरडा आम्हाला द्या. आणि ते म्हणतात अरे उकिरडा घेऊन जायला आम्हाला 1000 रुपये द्यायला लागतात, म्हणजे कार्यालयवाल्यांना, तसं घेऊन जा प्लीज घेऊन जा. तसंच कोंबडीच्या दुकानदारांच्या आम्ही मागे लागून म्हणतो तुम्ही जे सल्ली मारताना तो ड्रम आहे ना, तो ड्रम त्याच्यात तुम्ही रक्त आणि कोंबडीचे आतडे वगैरे काढून फेकता, तो ड्रम मिळेल का? तो इतका खुश होतो, तो म्हणतो कब लेके जाओगे, तो मला 10 वेळा फोन करतो. तसेच मासेवाल्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही मासे कापलेत की उरले सगळं ते आहे का, तो कचरा मिळेल का? सेम. फळवाल्यांना म्हणतो, आमच्याकडे ज्यूस सेंटर आहेत ना, ते आठवड्यातून एकदाच फळं कापून सगळं सोलून मिलून ठेवतात. आम्ही म्हणतो त्या दिवशी फोन कराल का? तर म्हणे अरे आरामसे, कारण महापालिकेवाल्याकडून पैसे घेतो, आम्ही फुकट घेऊन जातो. असा सगळा कचरा आम्ही उचलला ना की या कचऱ्याचं जमा करून, हे बघा हे जे ड्रम दिसत आहेत का, या ड्रम मध्ये अर्धा कचरा भरायचा, अर्धा पाणी भरायचं आणि त्यामध्ये काय करायचं, 2 मूठ कंपोस्ट किंवा आमचं जुनं जे खत लिक्विड आहे त्यातलं 1 लिटर टाकायचं आणि 45 दिवसांनी वरचं पाणी काढायचं, ड्रिप वाटे डायरेक्ट सोडायचं. हमाली नाही, काही नाही. एवढे आळशी आहेत आम्ही, एवढे आळशी. ओके, आणि ह्याच्यावर एकदा 7-8 ड्रम भरले ना की आमचा एक खरीप किंवा रब्बी सीझन निघतो. मी आजपर्यंत 4 आणे सुद्धा कृषी सेवा केंद्रावर किंवा कुठेच खतावर पैसे घालवलेले. 4 आणे. हा, पण डिझेलला घालवले बरं का, कचरा उचलायला, तेवढाच माझा खर्च आहे. नंतर बायोगॅस आमच्याकडे आहे. तर बेसिकली बायोगॅस मधून प्लस स्लरी निघते, प्लस त्याच्यातून आम्ही वर्मी कंपोस्ट पण बनवतो, कारण त्यातून जो चोथा निघतो त्यातलं पाणी आम्ही काढून घेतो आणि उरलेले सॉलिड्स आहे त्यातून वर्मी कंपोस्ट बनतो. त्यामुळे ते डावीकडे माशाचं खत आहे, उजवीकडे बायोगॅस मधला जो फिल्टर आहे बघा, हा फिल्टर आहे आणि हा आमचा वर्मी कंपोस्ट बेड आहे, दिसतोय वर्मी कंपोस्ट बेड. तर त्यामुळे आमच्या शेतात आम्हाला लागणाऱ्या प्रत्येक खत तयार होतं. मग युरियाचा रेट किती हो किंवा कुठलेही युद्ध हो आणि युरिया मिळेल असा हो, आम्हाला काय फरक पडतोय? काय असतं युरिया? मी आजपर्यंत युरिया बघितलाच नाही, मग खोटं वाटेल, मी खरंच युरिया. दुसरं आमचा सगळ्यात महत्वाचा एलिमेंट आहे तो पाणी. कारण मी म्हटलं तसं आम्ही पहिल्या वर्षी आलो तेव्हा आमच्याकडे पाणी नव्हतं आणि पाण्याचं सोंग नाही आणतात. आता पाणी कसं वाढवलं आम्ही? तर बघा, आमचा जो प्रवाह आहे पहिल्या वर्षी आम्ही पाहिला की असं सगळं पाणी वाहतंय, त्याच्या विरुद्ध बेड्सची रचना केली. तर आता आमचं सगळं पाणी असं फिरत येतं नागमोडी आणि त्या बेड्सच्या मध्ये साचतं. ओके, तर त्या बेडमध्ये साचलेल्या पाण्यामुळे आमचं सगळं पाणी खाली व्हायला लागलं. दुसरं, आम्ही 100% ते वीड, एक तर ते आम्ही तण कापून आच्छादन बनवतो, नाहीतर वीड मॅट्स टाकलेले आहेत सगळीकडे, आपल्या पुढे दिसणार आहेत. त्या वीड मॅट्समुळे पाणी एक स्पंजचा इफेक्ट होतो आणि आमचं सगळं पाणी खाली शोषलं जातं. तर आम्ही बघा 40 ते 60% पाण्याची बचत पण करतो बाष्पीभवनातली. ओके, आणि तिसरं, खरीपामध्ये आम्ही 100% पर्जन्य आधारित म्हणजे कोरडवाहू भाजीपाला करू शकतो, कोरडवाहू. आणि रबीमध्ये सुद्धा आमचं पाणी कमी लागतं. तर मातीचा ओलावा अडवून, नांगरणी थांबवून
आणि डिझेल, ट्रॅक्टर, वीज सगळ्याची बचत आमची होते, कारण आम्हाला पाणी खूपच कमी उपसायला लागतं. भाजीला सुद्धा आम्ही 15 दिवसांनी एकदा पाणी दिलं चालतं, अशी स्थिती येते. ओके, तुम्हाला गंमत वाटेल 15 दिवसांनी एकदा भाजीला पाणी, हे अवघड आहे. हे आम्ही करू शकलोय वीड कंट्रोल मॅट्स आणि कॉम्बिनेशन आहे. तर दुसरं, ऑर्गॅनिक मॅटर वाढवलाय. आमचा 0.2% घेतलेला जमिनीचा कर्व आज 2.3% आहे. 2.3%. या ऑर्गॅनिक कर्व वाढल्याने आमच्याकडे आता फेकलं की उगवतं, विना फवारणी भेंडी आम्ही करतोय आणि आमची पाणी धारण करण्याची क्षमता दुप्पट आहे. ओके, नेक्स्ट प्लीज. आता तुम्ही म्हणताय की हा इतका बाता मारतोय, तर ह्याचं खरंच मॉडेल आहे का काय रे काय? मग गंमत सांगतो. मग मला असं सांगायला आवडत नाही, पण बरेच लोक आता प्रश्न करतात म्हणून. ते 3500 रुपये महिना जे गव्हाचं आपण कॅल्क्युलेशन केलं ना, तुम्हाला माहिती आहे आमचा मंथली सेल किती आहे? 3.5 लाख रुपये. ओके, आम्ही 5,000ची अंडीच विकतोय फक्त दिवसाला, महिन्याला नाही, दिवसाला 5,000ची अंडी विकतोय. आणि भाज्यांचं आमचं मॉडेल साधारण महिन्याला 2-2.5 लाखापर्यंत जाऊ शकतं. आम्ही 2.5 एकर जेव्हा भाजी करायचो तेव्हा महिन्याला 2-2 लाख रुपये भाजीतून मिळवले. पण आता ते कमी करून आम्ही शेतकऱ्यांसाठी इतक्या गोष्टी केल्यात मॉडेल म्हणून, त्यामुळे आता आम्ही भाजीचं क्षेत्र फक्त 1/2 एकरावर आणलंय. असं आम्ही का केलंय? मुद्दामून केलंय. 1/2 एकरावर भाजीचं क्षेत्र का आणलंय? कारण माझ्याकडे खूप शेतकरी आले, ते म्हणले माझ्याकडे साहेब 30च गुंठा जमीन आहे किंवा 30 गुंठे. ओके, तर 30 गुंठे जमिनीमध्ये मी काही करू शकतो का? तर मी म्हटलं की मी असं कसं म्हणू की अरे मी 2.5 एकरात भाजी करतोय, तू असं कर. नाही, मग 30 गुंठ्यात भाजीपाला होऊ शकतो का? आणि त्यातून त्याला 1 लाख रुपयाचं पॅकेज मिळू शकतं का? तर हो, मिळू शकतो. 10 गुंठ्याचे 3 प्लॉट करून आम्ही 1 लाख रुपयाचा भाजीपाला करून दाखवला. नॉनस्टॉप 2 वर्ष विकून दाखवलं. ओके, आणि आमचे रेट त्याच्यावर जास्त आहेत, पण ह्या रेटमध्ये सुद्धा शक्य आहे. आता कसं सांगतो बघा. तुम्ही समजा 100 मेथीच्या जुड्या घेऊन गेलात बाजारात, 100, तर तुम्हाला विकता येतील का रोज? नाही येणार. मी तुम्हाला काय येतो का नाही येणार सांगतो. तुमच्यापैकी जे लोक बायकोचा ऐकून भाजी घ्यायला जातात ना, त्यांना माहिती आहे की बायको सांगते की 1 पालेभाजी किंवा 2 पालेभाज्या आणि 1 फळभाजी आणायची, ह्याच्यावर जास्त आणलं चालणार नाही. ओके नाही, बरोबर आहे? नाही, 1 पालेभाजी 2 भाज्या किंवा 2 फळभाज्या 1 पालेभाजी, 2 पालेभाज्या 1 फळभाजी किंवा 2 फळभाज्या 1 पालेभाजी, असं रोज मार्केटमधून आणणारे लोक आहेत आपल्याकडे. हो की नाही? तर तुम्हाला 100 जुड्या विकायला 100 लोक लागतात रोज. एवढा फुटफॉल तुमच्याकडे आहे का? नाही. मग आपण काय केलंय बघा, आपल्याला 20 कोथिंबीर, 20 मेथी, 20 पालक, 20 कांदापात, 20 करडई हे रोज विकता येतात. आणि ह्याचं खूप सोपी आयडिया आहे. तुमच्या घराशी एवढी गर्दी नसेल ना, तर शनिवारी मारुती पकडायचा मंदिर, सोमवारी शंकराचं पकडायचं, शुक्रवारी देवीचं पकडायचं, मंदिराच्या बाहेर बसलं तरी गुरुद्वाराच्या बाहेर बसायचं. ओके नाही? तर त्यामुळे आपण एक पकडायचं की ज्या दिवशी ते लोक येतात, आणि त्याच्या बाहेर तुम्हाला हे 20-20 जुड्या सहज विकता येतात, अगदी सहज. तर हे बघा, तुमच्याकडे 10 रुपयाला जुडी आहे का? 10 रुपयाला कुणाकडे 10 रुपयांना स्वस्त आहे भाजी? 10 रुपयांना स्वस्त नाही ना, 10 रुपये कमीत कमी आहे ना. तर 10 रुपयाचं घेऊया, 100 जुड्या गुणिले 10 रुपये, 1000 रुपये आले. हा, ठीक आहे. आता आपण काय करूया, उरलेले 2400 रुपयाला मिळवायचे. आता 2400च का मिळवायचे? 3333 रुपये रोज मिळाले तर महिन्याला 1 लाखाचा पॅकेज होतो. तर मी तुम्हाला फक्त 1 लाखाचं पॅकेज सांगणार आहे. त्याच्यावर काय काय करायचं तुम्ही करायचं. तर आपल्याला काय करायचंय की वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी, गवार, दुधी, कुठलेही 60 भाज्या तुम्हाला निवडायच्या, ज्या तुम्हाला आवडतात त्या 8 भाज्या 60 रुपये पाव. ठीक आहे का रेट? 15 रुपये, 60 रुपये किलो, 15 रुपये पाव. ठीक आहे ना? 5 किलोच विकायचे तुम्हाला वांगी. आता 5 किलो वांगी यायला काय करायला लागतं सांगतो मग मी. 25 ग्रॅमचं एक वांग भाजीचं असतं, काटेरी वांग 25 ग्रॅमचं. आपण असं धरू की एका झाडाला एकच वांग येतं, असं नाही. ऍक्च्युली एका झाडाला भरपूर वांग येतात, पण आपण एका झाडाला एकच धरू. 120 फुटाच्या बेडमध्ये झिगझॅग पॅटर्न मध्ये इथून 60 आणि इथून 60 वांगी लागतात, 2 फुटावर एक. ओके, तर 120 वांग म्हणजे 100 वांग्यांमध्ये तुम्हाला 10 वांग्यांमध्ये तुम्हाला पाव किलो झालं, 100 वांग्यांमध्ये तुम्हाला 2.5 किलो झालं, आणि 200 वांग्यांमध्ये तुम्हाला 5 किलो झालं. 200 वांग्यांची झाडं तुम्हाला बेडमध्ये लावतात. ऍक्च्युली माझ्याकडे 120 फुटाचे झाड आहेत, 180 फुटाचे बेड आहेत. 200 वांग्यांची झाडं एका बेडमध्ये, 200 वांग्यांची झाडं, आणि एकच वांग घ्यायचं झाडाला. म्हणजे तुम्ही मिनिमम कपॅसिटी मीट केली एका बेडमधून, आणि 5 किलो वांगी विकली 60 रुपयांनी. अशा 8 भाज्या करायच्या तुम्हाला वेगवेगळ्या, सेम पद्धतीने. टोमॅटो, 1 बेड टोमॅटो, 1 बेड वांग, 1 बेड कारला तुम्हाला जास्त करायला लागेल, कारल्याचं वजन कमी असतं, पण दुधी अर्धाच बेड पुरेल.
तुम्हाला प्रत्येक भाजी 5 किलो विकायची आहे. बघा 60 रुपये गुणिले 5 किलो गुणिले 8 भाज्या 2400 रुपये आले. आता 1000 रुपये आणि 2400 रुपये 3400 रुपये आले, 1,00,000 रुपये मीठ झाले तुमचे. ओके. आता तुम्ही म्हणाल की जाण्या येण्याचा खर्च, गाडीचं भाडं वगैरे वगैरे, तर बेसिकली 10 गुंठ्याचे 3 प्लॉट ह्याला करायचे तुम्हाला. आणि बेसिकली ह्याच्यानंतर ह्याच्याबरोबर आम्ही अंडी विकतो, तर त्यामुळे अंड्यातून आमचं तो प्रॉफिट निघतो. ओके. आता हे आम्ही कसं करतो, तर हा व्हिडिओ प्ले करू शकाल? हा, इथे क्लिक करा फक्त ह्याच्या त्या टोमॅटोच्या ह्याच्यावर डबल क्लिक करा बरं. नाही होते? अरे हा, ते PDF आहे, सॉरी. ओके. 27 भाज्यांचा आमचा व्हिडिओ आहे. आम्ही अशा 27 भाज्यांचं आमचं दुकान आहे. आम्ही दुकान जेव्हा लावतो तेव्हा 27 भाज्या हे सगळं आमच्या शेतात होतं. आणि आम्ही 5 किलोवर थांबत नाही. आमचा आठवड्याचा सेल हा म्हणजे आठवड्यातून 2दाच करतो आम्ही, रोज करत नाही. तर आठवड्याचा सेल आमचा 20 ते 30 हजार रुपये होतो आठवड्याचा. म्हणजे 1,20,000 रुपये आमचा आठवड्यातून 2दाच काम करून होतो, फक्त 2दाच काम करून. हा, चालेल. नेक्स्ट प्लीज. ओके. आता उभ्या मातीचे पण प्रयोग आम्ही केलेत. आता उभ्या मातीचे प्रयोग म्हणजे काय? आता तुम्ही समजा एक ड्रिप लाईन टाकलीत आणि तिथे मेथी लावलीत किंवा काही वांगा लावलं किंवा एनिथिंग एक क्रॉप लावलं, तर तुम्हाला लक्षात येतं ड्रिप कसं जातं बघा. ड्रिप आधी खाली 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 पाणी सोडतं, नंतर जसं सॅच्युरेशन होतं तसा कोन फॉर्म होता, असं कोन फॉर्म, आणि वर येऊन नंतर एक सर्कल तयार होतो, तसं खाली कोन फॉर्म होतो. तुमचं अर्ध पाणी खाली निघून जाते. तर आम्ही लावताना कसं करतो बघा. आता मी जरा जवळ येऊन सांगणार आहे. हा आमचा 120 फुटाचा बेड आहे बरं का, असा इथे चालतोय हा बेड, हा कंटिन्यूस. त्याचा एक तुकडा मी तिथे ड्रॉ केलाय. 120 फुटाच्या बेडमध्ये 8 फूट बाय 10 फूट आमचे अशी झाडं आहेत. बघा, हे असं अंतर 8 फूट आहे, तरी 10 फूट आहे, आणि असं अंतर 8 फूट आहे. कारण बघा, बेड टू बेड 5 फूट आहे, 3.5 फुटाचा बेड, 1.5 फुटाची सरी. कशाला? त्या बेड टू सेंटर 5 फूट आहे, 3 बेडमध्ये 10 फूट आहे. लक्षात ना? एक मिनिट. हा 3.5 फुटाचा बेड आहे, 1.5 फुटाची सरी आहे. तसं 3.5 फुटाचा सरी आणि 1.5 फुटाची सरी आणि 3.5 फुटाचा बेड. म्हणजे हे बेड टू हा बेड सेंटर 5 फूट आहे, आणि हा बेड टू हा बेड सेंटर 10 फूट आहे. म्हणजे हे झाड ते हे झाड 10 फूट आहे. लक्षात आलं? 2 ओळीतलं झाडांचं अंतर, आणि असं जे आहे ते 8 फूट आहे. तर असं 8 बाय 10चं आम्ही हादग्याची झाडं लावलीत. आता तुम्ही ते ऐकलंय का? जळणारा लाकूड गुरांना चारा, गाठीला पैसा घरच्या घरी, सामाजिक वनीकरण येता झाडी. ते जर 35 वर्षापूर्वी माझ्या लहानपणी मी ऐकलं असतं, माझ्या आई वडिलांनी किंवा त्यावेळेच्या शेतकऱ्यांनी ऐकलं असतं, तर आपल्याला ही वेळ आली नसती. कारण त्यांनी झाडं लावली असती आणि त्यांचा कार्बन वाढत गेला असता आणि आपण पॉईंट 2 वर पोहोचलो नसतो. पण आम्ही झाडं लावली आहेत. तर बघा, झाडाचे जे शेंडे आहेत ना, ते कापलेले दिसत आहेत. तुम्हाला दिसतंय का शेंडे कापलेले आहेत? तर सगळे शेंडे कापून आम्ही वरच्या लाकडांचं हे बनवतो, बायोचार किंवा जळणाला वापरतो. सगळी पानं आहेत ना, ती आमच्या गाईला आणि कोंबड्यांना खाद्य म्हणून जातात. फुलं आहेत ती 60 रुपये पावणे विकतात. आणि जी खोडं आहेत ना, त्याच्यावर आडवं नेटवर्क बांधून, हे असं पूर्ण नेट आहे, तुम्हाला आता दिसेल, त्याच्यावर आम्ही वेल चढवतो. हे जे कारली दिसत आहेत ही त्याच्यावर आलेली आहेत. असे आहेत कारल्याचे वेल आहेत ते. आणि आता हे लागवड कशी होते बघा. हे हातग्याचं झाड आहे, हे हातग्याचं झाड आहे. हा, हे लाल जो बॉक्स दिसतोय हे कारलं किंवा दोडक्याचं वेल आहे. दिसतोय बघा, वेल वर्गीय प्रकार. आता कारल्याचं एक्झाम्पल दिलंय. नंतर सेंटरला 2 हातगे वांग आहे, हे झिगझॅग मध्ये बघा, झिगझॅग मध्ये असं. हे 2 फूट आहे आणि मध्ये एक वांग आहे. ओके. आणि जो त्रिकोण दिसतोय तो मुळा आहे. तर बघा, जेव्हा हे लागवड होते त्यानंतर काढणी कशी होते बघा. आणि हा हिरवा जो पोर्शन दिसतोय ते सगळी मेथी आहे. तर जेव्हा ही काढणी होते तेव्हा 21व्या दिवशी मेथी हातात येते. 45व्या दिवशी मुळा बाहेर पडतो. 45व्या दिवशी चवळी सुद्धा प्रोडक्शनला सुरुवात करते. 65व्या दिवशी कारलं सुरुवात होते. 90-100व्या दिवशी मका निघून जातो. 90-100व्या दिवशीच वांग्याचं प्रोडक्शन सुरू झालेलं असतं. नंतर कारलं आणि वांग थोडे दिवस चालतं, कारलं संपून जातं, वांग एकटं उरतं, वांग 1 वर्षभर चालतं. कशाला? आता माझ्या एका बेडवरून मला टप्प्याटप्प्याने उत्पन्न मिळालं. मी फक्त मेथी उपटली ना तर माझा खुरपणीचा खर्च निघतोय. समजतंय? नंतर माझा मुळा दुसरा खर्च काढतोय, नंतर चवळी तिसरा खर्च काढतोय, मका बेबीकॉर्न विकतो मी 350 रुपये किलो. तर त्यामुळे त्याचा खर्च निघतोय. असं करून करून आम्ही 20 गुंठ्यामध्ये 24 भाज्या घेतो. 24 भाज्या नॉनस्टॉप 20 गुंठ्यामध्ये. ओके. याला आम्ही अजून एक म्हणतो गुजराती खानावळ इफेक्ट. गुजराती लोकांनी प्लीज वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे गुजराती थाळी खानावळ इफेक्ट म्हणजे काय?
गुजराती थाळी खायला आपण जातो, 450 रुपये. आता माहित नाही पुण्यामध्ये 1000 रुपये का 1200 रुपये, संभाजीनगरमध्ये 300 रुपये अजून. तर मी खायला गेलो तर आपण असा विचार करतो की आता आम्ही 450 रुपये दिलेत किंवा 1200 रुपये दिलेत, आता मी 5 वेळा थाळी खाणार आणि वसूल करणार 5 वेळा. आणि मी विचार करतो की 450 रुपयाचे खायचे आपल्याला. तुम्ही 5 वेळा ती थाळी खाऊ शकता का? कोणी असेल तर त्यांना स्पेशल बक्षीस आहे आपल्याकडून, पण ओके तर नाही. तर बेसिकली मग तुम्ही काय करता, त्या थाळीतल्या आमरसावर किंवा बासुंदीवर फोकस करता. ती पण अनलिमिटेड आहे ना, आणि म्हणता की आता इतक्या वाट्या आमरस प्यायचे की 450 रुपये वसूल झाले पाहिजे. ओके, तसं आम्ही जेव्हा ही लागवड करतो तेव्हा आम्ही थाळी वाढली बघा. म्हणजे दोन भाज्या, कढी, फरसाण, पोळी, पुरणपोळी, भाकरी, भात, मसाले भात, असं सगळं आहे. तसं बघा आमच्याकडे एवढे पदार्थ आहेत, 24 पदार्थ. ती थाळी वाढल्यानंतर तिथे मावा येतो आणि म्हणतो अरे मी 4 वेळा थाळी खाणार आहे. म्हणतो नाही जमत नाही. मग तो बासुंदी शोधतो. तर माव्याची बासुंदी कोणती माहिती का? हादगा. कारण हादग्याला त्याला खूप कमी ह्याच्यामध्ये जास्त प्रोटीन मिळतं, त्याला जास्त न्यूट्रिशन मिळतं. तर बेसिकली हादग्यामुळे आमच्या खालच्या झाडांवर हे पडत नाहीये, काय कीड पडत नाहीये. आणि जर ती कीड परत आलीच तर इथे चवळी आहे, त्यामुळे ती चवळीवर जाते. तर त्यामुळे आम्ही जवळजवळ 0 फवारणी मध्ये आम्ही हे करू शकतो, आम्हाला खर्चच नाही. ओके, प्लस आता हे अशी क्रॉप लावल्यावर हे बघा, ह्या प्रत्येक क्रॉपची रूट डेप्थ वेगळी आहे. मग समजा तुम्हाला नवरा बायको आणि 2 मुलं घेऊन छोट्याशा स्कूटरवरून जायचं असेल तर तुम्ही बायकोला मांडीवर घेता, मुलांना मांडीवर घेता, हो की नाही? तर बेसिकली तुम्हाला माहिती असतं की जे लहान आहेत त्यांना मांडीवर घ्यायचं. म्हणजे जागेत कसं बसवायचं हे आपण लहानपणापासून शिकतो, म्हणजे संसार करता करता शिकतो, की नाही? तसं इथे जागेत कसं बसवलंय बघा. आता ही आमची जी मेथी आहे ह्याची मुळं एवढीच जाणार आहेत. ओके, मुळा एवढा जाणार आहे आणि वांग एवढं जाणार आहे आणि कारलं ना ह्याच्याहून डीप जाणार आहे, 2-2.5 फुटापर्यंत रूट नेऊ शकतं वेल. तर या प्रत्येकाची अरेंजमेंट अशी आहे की ह्या प्रत्येकाची लेवल वेगळी आहे, खायची लेवल. त्यामुळे जसं जसं पाणी खाली पर्क्युलेट होतंय तसं वेगळ्या वेगळ्या पिकाला मिळतंय. त्यामुळे याची अरेंजमेंट पण अशी करायची की स्कूटरवर बायकोला आणि मुलांना घेऊन जायचं असं इमॅजिन करायचं. कसं बसाल तसं याला बसवायचं मधल्या जागांमध्ये. ओके, त्यामुळे कमी जागेमध्ये आम्ही हाय एफिशियन्सी इथे गाठू शकतो. नेक्स्ट प्लीज. ओके, मगाशी आपण बायोचारचा बघितलं. मी सांगितलं की आपण हादग्याचा मी बायोचार बनवतो. पण हा बायोचार आहे. तर बेसिकली हादग्याच्या झाडांना आपण इथे पायरोलिसिसची प्रक्रिया करून, म्हणजे कमी ऑक्सिजन मध्ये याला असं हीप करून त्याला जाळतो. नंतर अशा प्रकारचा कोळसा मिळतो, जो कोळसा बायोगॅसच्या ज्या बाहेर आले असे लिक्विड म्हणजे स्लरी त्याच्यामध्ये भिजवला जातो आणि ह्याच्यावर जीवाणू वाढतात. नंतर हा मातीमध्ये टाकला जातो. तर बऱ्याच लोकांना हा गैरसमज असतो की हा जो बायोचार आहे ह्याच्या कार्बनमुळे कर्ब वाढतो. तर नाही, हा एरोमॅटिक कार्बन आहे, ह्याचा काहीही ऑर्गॅनिक कार्बनशी संबंध नाही. नाहीतर मग कोळसाच घातला असता आपण जमिनीत विकत घेऊन 10 रुपये किलो आहे. ओके, तर त्याचा काही उपयोग नाही. तर बेसिकली हा एरोमॅटिक कार्बन हा फक्त मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी वसतिगृह तयार करतो, फुकटचं. वसतिगृह म्हणजे काय? राहायची जागा. त्याच्या स्पेसिफिक सरफेस एरिया वाढतो, खूप पोरस स्ट्रक्चर असतं. हे वॉटर रिटेन करू शकतं. तर एक्सेस वॉटर झालं की रिटेन करतं, बाहेर कोरडी झाली जमीन की पाणी सोडतं, त्यामुळे जमीन बॅलन्स राहते. तसंच काही बॅक्टेरियांना ते होस्ट करते, त्यामुळे बॅक्टेरिया मल्टिप्लाय व्हायला मदत होते. ओके, त्यामुळे हा बायोचार आहे. नेक्स्ट प्लीज. आता हे झालं आमचं रोजचं उत्पन्न. पण मी पण म्हातार होणार आहे ना कधी ना कधी. तर या म्हातारपणी मला सोय पाहिजे. तर शेतकऱ्याला कोण पेन्शन देणार, हो की नाही? तर मी शेतकरी नाही, मी व्यावसायिक पण आहे, माझे भरपूर इतर व्यवसाय आहेत. पण बेसिकली पेन्शनची सोय आपली अशी करायची असते. तर माझ्याकडे 38 प्रकारची फळझाडं आहेत. ती सगळी तुम्हाला बघायला मिळतील बघा. माझ्याकडे काही पर्सिमॉन, पेअर, पीच पण आहेत, जे ब्लूबेरी पण आहे. तर बेसिकली 38 प्रकारची फळझाडांपैकी मी तुम्हाला गणित सांगतो कसं होत आहे. फक्त नारळ आपण एक्झाम्पल घेतलं तर 48 नारळ आहेत माझ्याकडे, 3 जातींचे. 200 नारळ प्रत्येक झाड देतं. आत्ता नाही, आत्ता कमी येत आहे, आता जर सुरुवात झाली माझी. पण काही दिवसांमध्ये 200 नारळ प्रति झाड हा कॉमन हिशोब आहे. कोणा नारळवाल्यांना विचारा. 200 नारळ प्रति झाड, 48 झाडं, 9,600 नारळ. 30 रुपयाला नारळ विकला तर 2,88,000 वार्षिक पगार मला नारळ देणार आहे. ओके, तसंच माझ्या मुलांना वाटलं की सफरचंद खावं, तुती खावं, ब्लॅकबेरी खावं, फणस खावा, लिची खावा, सीताफळ खावा, अंजीर खावं, काहीही खावं, तर त्यांना सांगतो शेतात जा आणि तोडा. ओके,
तिसरं, माझ्या भाजीबरोबर मला 2-4 किलो, 5 किलो, 10 किलो हे विकायला मिळतं. माझ्याकडे काही ज्याची 4च झाडं आहेत, काही 9 झाडं आहेत, काही 45 झाडं आहेत, काही 55 झाडं आहेत. आपल्या आवडीनिवडीप्रमाणे आणि मार्केटच्या गरजेप्रमाणे हे लावलेलं आहे. हा माझा पेन्शन प्लॅन आहे, लॉंग टर्म. तर आज तुम्ही याच्यामध्ये SIP करताय, म्हणजे याच्यात इन्व्हेस्टमेंट करताय, याला वाढवताय. उद्या आयुष्यभर SWP करणार आहे मी, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. MBA वाल्यांनी बघावं. हा, तर बेसिकली हा प्लॅन प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात करायला पाहिजे. नेक्स्ट, दुग्ध विभाग हे माझ्या बायकोचं डिपार्टमेंट आहे. म्हणजे गाईही तिचे आहेत, पैसे तिचे आहेत, मला काही देत नाही ती. पण मी एक स्लाइड मांडले फक्त इथे. तर बेसिकली आम्ही गायींवर जे प्रयोग केले, तर गायींसाठी आम्ही मका, तुती, चवळी, तृणवर्गीय, डाळवर्गीय पिकांचे अवशेष हे सगळं तर करतोच, पण डकवीड आणि अझोला सुद्धा गायींना देतो. त्यामुळे आम्ही उत्तम साहिवाल जातीची गायीची जतन आणि समृद्धी करतोय. माझ्याकडे असा बुल आहे जो आम्ही KGSG मधून विकत घेतलाय, कामधेनू गोशाळा. त्याच्या आईने 4800 लिटर दूध दिलेलं आहे. तर आता आमच्या गायींचं फॅट 6% लागू शकतं, म्हशीसारखं. का? कारण आम्ही काय करतो माहितीये का, आम्ही सरकी पेंड बंद केली आहे. आणि आम्ही आपण जे खातो, म्हणजे खोबरं आहे, शेंगदाणा आहे, तीळ आहे, जवस आहे, याचे जे पेंडी आमच्या जवळ मिळतात ना, आमचं तेल भांडार आहे आमच्याकडे भरपूर, त्यांच्या सगळ्या पेंडी आम्ही विकत घेतो आणि ते आम्ही गायींना देतो. आमचं खुराकचा एक स्पेशल फॉर्म्युला आहे जो युट्यूबवर फ्री आहे. हे सगळं फ्री आहे बरं का युट्यूबवर, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यामुळे काय झालं बघा, तुम्हाला एक गप्पा सांगतो. आमच्याकडे एक खाम नदी म्हणून एक नदी आहे संभाजीनगरला. तो ऍक्च्युली नाला आहे. त्याच्यामध्ये आपण जे लायझॉल, डोमॅक्स, फिनाल जे काही संडासात टाकतो सगळं त्यात फ्लश होतं, प्लस इंडस्ट्रियल वेस्ट पण होतं. आणि मग काय होतं, ते वाहत जातं. आमच्याकडे बरेच असे पट्टे आहेत जिथे लोकांनी तिथे हे टाकलेत, काय पंप, आणि त्यातून पाणी उपसून ते उसाला देतात. मग ऊस होतो खारट, मग साखर कारखाना तो घेत नाही. मग त्यामुळे तो ऊस कुठे जातो, तो डेअरीला. आमच्याकडे सगळ्या ज्या डेअऱ्या आहेत ना, म्हशीचे डेअऱ्या, बऱ्याचशा डेअऱ्या त्या पाण्यावर येतात. म्हणजे मस्त लायझॉल बेझॉलचा फ्लेवर्ड ऊस त्यांना मिळतो. मग म्हशी पण खूप खुश असतात. आणि म्हणजे सरकी पेंड आहे ना, जे एकमेव जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं भारतामध्ये आहे, आणि त्याच्यावर अमर्याद फवारण्या होतात, आणि त्याच्यामध्ये गॉसिफॉल नावाचं एक एलिमेंट आहे ज्याने पुरुषांना वंधत्व येतं. हे पुरवण आहे. पण काय करायचं, आपण सापूस काढून घेतला, मग बियांचं काहीतरी करायचंय ना, मग त्याचं तेल काढायचं, आणि तेल काढल्यावर चोथा पण फेकवत नाही ना, म्हणून तो शेतकऱ्याच्या गळ्यात मारायचा. असं म्हणून डेअरीमध्ये सगळ्यांना ते चोथा दिला जातो. त्याला सरकी पेंड म्हणतात. ती सरकी पेंड आणून फॅट वाढायला आमच्या म्हशीला देतात. म्हणजे बघा, तिथला खारट ऊस आणि नंतर इथली चमचमीत पेंड अशा खाऊन म्हशी एकदम खुश असतात आणि ते भरपूर फॅटवालं दूध देतात. आपल्याकडे फॅट बेस इकॉनॉमी आहे ना, त्यामुळे 9.5 रुपये फॅटने त्यांना रेट मिळतो आणि शेतकरी खुश होतो. आणि मग आपण म्हणतो हे की अमृत आहे, अमृत म्हणून ते दूध आपल्या मुलांना देतो, आणि त्यांना आपण वंधत्व, नंतर कापसाच्या फवारण्या, गॉसिफॉल आणि लायझॉल मिश्रित सगळं घटक आनंदाने पाचतो. त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले ठरवलं होतं की काहीही झालं तरी ऊसाचं वाडं गाईंना द्यायचं नाही, सरकी पेंड वापरायची नाही. तर आमचं जे फॉर्म्युलेशन आहे, आमच्या गाईंना आम्ही आजपर्यंत एकदाही आंघोळ घातलेलं नाहीये, आणि येऊन पाहिलं तर असं दिसतील गाई तुकतुकीत तेल लावून मालिश केल्यासारखं. कारण गाईंकडून जेवढं घेतो तेवढंच आम्ही परत देतो. आम्ही कम्प्लिटली सगळे अमायनो ऍसिड्स बॅलन्स होतील अशा प्रकारचं प्रोटीन सिंथेसिस केलेलं खाद्य बनवलेलं आहे. पूर्ण मिनरल मिक्सरची सोय केलेली आहे. जेवढं कॅल्शियम घेतलं जातं तेवढं परत दिलं जातं. कॅल्शियम फॉस्फरस बॅलन्स मेंटेन केला आहे, आणि त्यामुळे आमच्या तुपाला 3.5 महिन्याची वेटिंग लिस्ट आहे. आज तुम्ही पनीर बुक केलं तर 20 दिवसांनी तुम्हाला आमचं पनीर मिळतं, 20 दिवसांनी. आणि आमचं दूध 120 रुपये लिटरने घेतलं जातं. एकही माणूस सोडून जात नाही, कारण आमचं दूध साखर वाचवतं, साखरेचा खर्च. एवढं गोड आहे. ओके, नेक्स्ट प्लीज. माझ्या मुलांना अंडी द्यायची तर ती अँटीबायोटिक्सनी भरलेली का देऊ, आणि एका जागेला बसलेली हालचाल न करणारी अशी घाणेरडी जाड झालेली कोंबडी जिला आजूबाजूला वास येतोय, तिच्या स्वतःच्याच विष्ठेमध्ये बसलेली आहे, भरलेली आहे, आणि तिला फक्त खायचं आणि अंडी द्यायचं, हे दोनच काम आहे. खायचं, हागायचं, अंडी द्यायचं, 3 गोष्टी. तर अशा गोष्टींचा अंडे देणं मला पटत नाही. माझ्याकडे 1000 कोंबड्या आहेत. प्रत्येक कोंबडीला तिची प्रायव्हेट 10 स्क्वेअर फीटची स्पेस आहे. प्रत्येक कोंबडीला 10 स्क्वेअर फीटची प्रायव्हेट स्पेस आहे. तिला आजोला, हद्गा, मोरिंगा, डकवीड, BSFL दिलं जातं. अख्ख्या महाराष्ट्रात करायचं आम्ही एकमेव फार्म आहोत जो रोज 400 किलो वेस्टेज उचलतं. त्याच्यापासून 50 किलो आळ्या रोज बनवल्या जातात, आणि त्या 50 किलो आळ्या प्रत्येक कोंबडीला 50 ग्रॅम आळ्या मिळतात. त्यानंतर आमची जी अंडी येतात ती लॅब टेस्ट प्रमाणे
संभाजीनगरला कुठलेही रॅन्डम अंड उचललं त्याच्यापेक्षा 21% जास्त प्रोटीन, 5 पट जास्त पोटॅशियम, 6 पट जास्त सोडियम, 37 पट जास्त कॅल्शियम आणि 8 पट जास्त ओमेगा 3 आहे. लॅब टेस्टनी. आणि शेतात उगवलेले सुपर फूड खाऊन आम्ही उच्च दर्जाची अंडी तयार करतोय. 5:45 वाजता आमच्या शेतातून अंडी येतात आणि श्रावण नसेल, गणपती नसेल आणि नवरात्र नसेल आणि उपास नसेल तर 6:15 आमच्याकडे अंडी मिळत नाहीत. अर्ध्या तासामध्ये आम्ही 400 अंडी विकून टाकतो. नंतर त्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत आमच्याकडे लोक वेटिंग लिस्टवर असतात, कारण आम्ही अंड्याचं प्री बुकिंग घेत नाही. हजीर तो वजीर. नेक्स्ट प्लीज. आता या सगळ्या मॉडेलमधून मला एक उदाहरण द्यायचं. तुमच्याकडे कोणी कापूस शेतकरी आहे का? कापूस एक येते. ओके, माझं गणित चुकतं का सांगा बरं का मला. 5 एकर कापूस, एकरी निव्वळ नफा 30,000 धरलाय. तर तुम्हाला 5 एकरातून 1,50,000 रुपये मिळतात असं मी अज्युम करतोय. ह्याच्या एवढ्या ते जास्त आहेत का कमी आहेत? कमी आहेत. किती मिळतात? एकरी 1,00,000 मिळतात. बागायती आहे. ओके, नाही कोरडवाहू कापूस किंवा कमी पाण्याचा, ज्याच्याकडे पाणी नाही आहे, 5 ते 7 क्विंटल धरलाय. 7 क्विंटलनी 7,000चा रेट साठी 49 आणि 20,000 खर्च काढलाय, 30,000. आम्ही कोरडवाहूचा रेट धरलाय. तुम्ही बघायत असाल तर ठीक आहे, होऊ शकतं. तर पण कोरडवाहू म्हणजे कमी पाणी असलेले आमच्याकडचे लोक आहेत, ज्यांच्याकडे कापूस आहे आणि त्यांच्याकडे 20 गुंठा जमीन आहे, मोजकच पाणी आहे, जे 20 गुंठा जमीनला पुरेल, पूर्ण नाही करता येते, पण अशी लोक फक्त कापूस करतात. याचं उदाहरण मी घेतलंय. त्यांचं उदाहरण पण आपण घेऊ शकतो याचं दुप्पट करून. तर बेसिकली 5 एकर कापूस करून 30,000 तर 5 एकरात तुम्हाला 1.5 लाख रुपये मिळत आहेत. तर 1.5 लाख रुपयामधून मी तुमच्याकडून अर्धा एकर काढून घेतलं. अर्धा एकर काढून घेतलं म्हणजे काय? त्यात कापूस करू नका असं म्हणलं. तर त्या अर्धा एकर आपल्याला काय करायचं आहे? तर बघा, 10 गुंठे आपल्याला नेपियर, लसूण घास आणि तुती लागवड करायची, किंवा चवळी सुद्धा चालते त्याच्यामध्ये. नंतर 5 गुंठे आपल्याला फळबाग करायचे. त्या फळबाग मोठी झाडं झाली की 500 कोंबड्या सोडायच्या. नंतर 3 गुंठा आपल्याला भाजीपाला करायचा आहे आणि 2 गुंठ्यात घर करून 2 गाई आणि 4-5 शेळ्या करायच्या, 5-6 शेळ्या. बघा, 2 गाईंना मी फक्त 10 लिटरच्या ऐवजी 5 लिटर ऍव्हरेज दूध धरतो. 10 लिटर पीक दूध असतं, 5 लिटर ऍव्हरेज दूध धरतो एका गाईचं. माझ्याकडे कारण 10 ते 14, 16 पर्यंत गाई आहे, 16 लिटर पर्यंत, पण मी 5 लिटर धरतोय. तर 5 लिटर गुणिले 70 रुपयाचं असं 350 रुपयाचं रोज दूध प्रोड्यूस होत आहे. नंतर 500 कोंबड्यातून 200 अंडी, तर 2,000ची रोज अंडी प्रोड्यूस होत आहे. नंतर भाजीपाला दैनंदिन विक्री केली तर 500 ते 1,000 रुपयाचा भाजीपाला 3 गुंठ्यातून होऊ शकतो. आणि नंतर मुलांसाठी फळं आणि आहे मिळत आहे. म्हणजे साधारण 2,850 ते 3,350चं उत्पन्न तुम्हाला याच्यातून मिळत आहे. म्हणजे तुम्हाला बघू 85,000चं साधारण मासिक उत्पन्न तुम्हाला याच्यातून काढता येतात. ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला घरी कन्झ्युम करता येतात. माझं असं मत आहे की 1 BHK फ्लॅटवाला जर गॅलरीत भाजी उगवू शकतो तर तेवढ्याच टँकर लावून सुद्धा कोरडवाहू शेतकरी त्याच्या घरचा हे बनवू शकतो. ओके नाही? टँकर लावून 500 रुपयाचा टँकर आठवड्याला लागला ना, किंवा 2 टँकरही लागले 1,000 रुपये, तरी 12,000 रुपयात काम होणार आहे. 12,000 रुपयात त्यांनी सुद्धा एवढं सिंचन करता येतं टँकर लावून, आणि त्यांनी जवळजवळ 1 लाखाची कमाई होते. अजून अर्धा एकर दिलं तर तुम्हाला 5 गुंठे, मी हे असं करतो, 5 गुंठे मूग, उडीद, चवळी, मटकी किंवा 5 गुंठे बाजरी मूग कॉम्बिनेशन, आणि नंतर रबीमध्ये गहू हरभरा किंवा राजमा हरभरा असं कॉम्बिनेशन केलं तर तुम्ही विचार करा, 500 रुपये आपण भाजीला खर्च करतो, 300-400 ते 500 रुपये परत फळांना खर्च करतो, रोज 50 रुपये कमीत कमी दुधाला खर्च करतो, अंड्यांना पण 6 अंडी खात असाल तुम्ही, माहित नाही, तर तेवढा खर्च होतो. 1 लाख रुपये आपण सहज या सगळ्या गोष्टी खर्च करतो. आत्ताचा शेतकरी 1.5 लाख रुपयाचा कापूस विकतो, 1 लाख रुपये खर्च होतो, 50,000 त्याला मिळतात. आणि मी आता त्याच्याकडून फक्त 15,000ची जमीन काढली, किंवा 1 एकर दिली तर 30,000 जमीन काढली, आणि त्याच्यातून त्याला मी 1 लाख बचत करून 1 लाख एक्स्ट्रा दिले. तर हे जर कॉम्बिनेशन तुम्ही करू शकलात तर प्रत्येक शेतकरी हा आमच्यासारखा होऊ शकतो. कारण शेतकऱ्याच्या मुलाला दुधाने आंघोळ करायची ताकद आहे. शेतकऱ्याचाच एकटा मुलगा आहे जो दुधाने आंघोळ करायची ताकद ठेवतो. बाकी 1 BHK 2 BHK काय महाल असेल ना 7 खोल्यांचा, तरी त्याला दुधाने आंघोळ करायची ताकद नाही, कारण त्याच्याकडे गाय पाळायची ताकद नाही. फक्त 10 गुंठे जमीन असेल तर दुधाने आंघोळ करता येते. आणि हे स्वप्न आहे माझं की प्रत्येक शेतकऱ्याला
शेतकऱ्याच्या पोरांनी आता सगळ्यात जास्त कुपोषण त्यांचं होत आहे. शेतकऱ्याच्या पोरांनी ताव मारून अंडी खाल्ली पाहिजे, घागरीने दूध प्यायलं पाहिजे आणि वाटेल ती फळं खाता आली पाहिजेत. त्याला त्या कापूस विक्रीवर अवलंबून नाही राहायला पाहिजे त्यांनी त्याच्या उपजीविकेसाठी. तर हे मॉडेल मला सगळीकडे पसरवायचं. नेक्स्ट प्लीज. ओके. एक नवीन गोष्ट मी याच्यामध्ये चालू केली, जी तुम्हाला मगाशी म्हटलं आळ्या. तर ही आमची BSFL फॅक्टरी आहे. ब्लॅक सोल्जर फ्लाय हे जे लार्वा आहेत त्याच्यामध्ये 40 ते 45% प्रथिन आहे आणि 30 ते 35% चरबी असते. तर बेसिकली कोंबड्या आणि माशांसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक खाद्य आहे. ही अशी माशी आहे जी मटर पनीरला 15 दिवसात खतात रूपांतर करू शकते. आम्ही रोज 400 ते 500 किलो कचरा आणतो, त्याच्यावर 5 लाख आळ्या एका ट्रेमध्ये सोडलेल्या असतात. अशा माझ्याकडे काही कोटी आळ्या एका फॅक्टरीत आहेत आमच्या. हे बघा, ह्या सगळ्या आळ्या आहेत. या आळ्या माझा हात ह्या आळ्या हातात घेतल्यात. तर या आळ्या आम्ही बनवून कोंबड्यांना खायला घालतो. रोज आमच्याकडे 100 किलो प्युअर खत तयार होतं आणि 50 किलो प्युअर आळ्या तयार होतात. त्या खाल्ल्यावर आमच्याकडे महाराष्ट्रातल्या सगळ्यात भारी कोंबड्या आहेत. आमच्या कोंबड्यांना आम्ही अँटीबायोटिक दिलंच नाही. त्यामुळे आमच्याकडून अंडी घेऊन गेलात तर जगातल्या कुठल्याही लॅबमध्ये जाऊन टेस्ट करा. जर आमच्याकडे अँटीबायोटिकचे ट्रेस आढळले तर जाण्या येण्याचा खर्च, लॅब टेस्टिंगचा खर्च आणि 10 लाख रुपयाचं बक्षीस आम्ही देतो. बाय प्रॉडक्टचा जो अवशेष फ्रास त्यांनी आम्ही आजकाल शेती करायला लागलोय आणि आमच्या शेतातल्या भाज्यांचं न्यूट्रिशन डेन्सिटी ही दुप्पट झाली आहे. कारण ह्याच्यामधून आम्हाला सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन देता येतात. जे कारण ह्याच्यात आम्हाला रोज कचऱ्यामध्ये बेकरी प्रॉडक्ट्स, ब्रेड, मटर पनीर, पुलाव, बिर्याणी, चिकन कधी कधी अशा गोष्टी मिळतात. या सगळ्या आमच्या आळ्या खातात 5 स्टारचं जेवण आणि नंतर त्या आमच्या कोंबड्या खातात. नेक्स्ट प्लीज. नंतर आम्ही जिवंत तलाव तयार केलाय. हे आमच्या शेतातलं हंस आहेत आणि बदकं आहेत. बदकांची अंडी 9 ग्रॅम प्रोटीनची अंडी आम्ही तयार करतो. ज्यांना बदकांची अंडी खायला आवडतात त्यांना आमच्याकडे मिळतात. प्लस हंस आमच्याकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो आणि हे आमच्या शेतात सोडले तर आमच्या सगळ्या गोगलगाई खाऊन टाकतात. तुझ्याकडे गोगलगाईचा त्रास आहे? गोगलगाईचा त्रास आहे तर बदकं पाळा. ओके. प्लस यांचं जे विष्ठा असते तिथे पाण्यात असते. या पाण्यामध्ये मरळ मासे आहेत. आम्हाला वाटलं तर एखाद्या वेळेला असं फिरवून एखादा मासा काढून आम्ही खाऊ पण शकतो. आणि प्लस आमचं ते पाणी आहे ते नायट्रोजननी फुलफिल भरलेलं असल्यामुळे हे आम्ही ह्याच्यात सोडलं, काय शेतामध्ये सोडलं की आमचं खत पण होतं. तर हे प्लस आम्हाला इमर्जन्सीला वापरायला पाणी पण असतं. इमर्जन्सीला शेतीला वापरायला, प्यायला नाही. नेक्स्ट प्लीज. अझोला आणि डकबीटचे पण आमचे ट्रे होते असे, ते आता आम्ही बंद केलेत कारण आम्ही कोंबडीच्या चरमसीमेला पोहोचलो. कोंबडी खाद्यात बेस्ट काय करता येतं तर ते BSFL आहे. ह्याच्यावर काही नाहीच आहे. पण ज्या शेतकऱ्यांना BSFL करता येणार नाहीये त्यासाठी आम्ही हे प्रयोग पण शिकवतो. अझोला आणि डकवीड हे 24% प्रथिन असलेलं खूप सुंदर मॉस आहे, एक प्रकारची मॉस. आणि ते फन सॉरी तर ती फन उगवता येते आणि त्याच्यातून मल्टिप्लिकेशन करून बदक आणि कोंबडीचं खाद्य करता येते. हे आम्ही बरीच वर्ष केलं. आता आम्ही पूर्णपणे बंद केलंय कारण आमच्याकडे ह्याच्या वरच्या पट्टीचं खाद्य तयार आहे. ओके. नेक्स्ट प्लीज. संपूर्ण अन्न साखळी. आम्ही मधमाशी पालन पण करतो. माझ्याकडे नॅचरल भरपूर प्रकारच्या मधमाशा आहेत आणि मेलिफेराची पेटी पण आहे आणि ट्रायगोनाची पेटी पण आहे छोटी. तर ह्याच्यामध्ये कॉलनीत जाऊन येऊन असतात आमच्या, कारण आजकाल आम्ही ते टिकवू शकत नाही पूर्ण, कारण आम्ही त्यांना पूर्ण वेळ खाद्य देऊ शकत नाही, कारण त्याला एक स्पेशलाइज सूर्यफुलाची बाग या मोहरीची बाग असं लागतं. तर पण आमच्याकडे त्यांना पोलन खूप मिळतं, त्यामुळे ते जाऊन येऊन असतात. आमच्याकडे नवीन कॉलनीज येतात. फ्लोरिया नावाच्या माशा ज्या असतात ज्या नॅचरली येतात त्या आमच्याकडे प्रचंड प्रमाणात आहेत. प्लस मी जसं मगाशी म्हटलं की माझ्याकडे पूर्ण लाईफ सायकल कम्प्लीट करायला म्हणजे असं सगळ्या प्रकारचे कीटक पक्षी असे आहेत. माझ्या जे हादग्याची झाडं आहेत त्याच्यावर जे मेश विणलंय त्या मेशवर हजारो संख्येने पक्षी असतात संध्याकाळी जे बसलेले असतात. आमच्या कोबीर आळी दिसली की पकडायला. त्यामुळे हे सगळे आमचे फुकटचे कीटकनाशक आहेत आणि आम्ही आता कीटकनाशक किंवा इव्हन सोलर ट्रॅप लावणं सुद्धा बंद केलेलं आहे, गरजच पडत नाही. नेक्स्ट प्लीज. आता मला सगळेजण हे विचारतात की तुमचं शेत जवळ आहे किंवा तुमच्या हे आहे किंवा एकटा शेतकरी कसं करू शकेल. तर बेसिकली मजुरांची जी प्रॉब्लेम झालाय तर हे आम्ही करत नाही कारण आम्हाला याची गरज पडत नाहीये.
कारण आम्ही तुम्हाला सांगितलं तसं आहे बघा, आम्हाला रोज समजा 20च मेथी लागणार आहे, तर आम्ही एका स्क्वेअर फीटामध्ये एक जुडी तयार करतो. त्यामुळे आम्हाला 20 स्क्वेअर फीट टाकलं की 20 जुड्या मिळतात. तर आम्ही स्क्वेअर फीटाची शेती करतो. आम्ही मेथी टाकतानाच 50 स्क्वेअर फीट, 100 स्क्वेअर फीट, 70 स्क्वेअर फीट आमच्या गरजेप्रमाणे टाकतो. भाज्या प्रत्येक तेवढीच टाकतो, त्यामुळे आम्हाला बाहेरचं लेबर जाणायला लागत नाही. आमचा एक बेड खुरपून घ्यायला किती लागतंय, हो की नाही. पण ज्या लोकांना लेबर लागणार आहे की ज्यांना हे लार्ज स्केलमध्ये करायचंय, त्यांच्यासाठी एक खूप सुंदर मॉडेल पाणी फाउंडेशनच्या बऱ्याच टीम्सनी केलेलं आहे. त्यातले एक गोळेगाव महिलाचे एजिक मॉडेल आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तर बेसिकली या 25-30 महिला एकत्र येतात, एक ठरवतात की आज हिच्या शेतात निंदायचंय, आणि सगळ्याजणी जातात आणि एकत्र काम करतात आणि एका दिवसात ते संपवतात. तर बाहेरचे एकही मजूर न लावता 25 जणी आज हिचं शेत करतात, नंतर दुसरी शेत करतात, तिसरी शेत करतात. असं करून त्यांनी मजूर फ्री करून टाकलाय. तर सोंगणीला पण सगळे जातात, एका शेताचा नंबर चिठ्ठ्या टाकून हिचा नंबर आलाय. जसं बिशी लागते तेव्हा त्याला पैसे मिळतात ना, तशी बिशी लागल्यावर हे सगळेजण मिळून त्याला त्या बाईला गिफ्ट देतात आणि त्या मिळून एकत्र शेती करतात. तर त्यांनी 0 मजुरावर आणलेत. मनरेगामुळे मजुरीचे रेट वाढलेत, हे वाढलेत, मजूर उपलब्ध नाही, हा प्रॉब्लेमच त्यांना नाहीये. तर हे एक मॉडेल मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये मुद्दामून टाकलं. याचा वापर मी आज स्पेशली तुमच्यासाठी टाकलाय की याचा वापर तुम्ही 100% करा, कारण हे खूप सुंदर सिस्टीम आणि स्पेसिफिकली महिलांनाच हे राबवता येतं, हे त्यांनी केलेली आहे. ओके, नेक्स्ट प्लीज. सामूहिक शेतीचे हे मॉडेल कसं करता येईल. आता बघा, एखादा शेतकरी समजा 70 आणि 80 किलोमीटर दूर आहे आणि त्याला समजा आमच्यासारख्या थोड्याशाच भाज्या म्हणजे काही 100 जुड्या आणि असं घेऊन यायचंय, तर जाण्या येण्याचा खर्च 700 रुपये होऊन जाईल. ओके नाही, 70 रुपये 10 रुपये किलोमीटरने आम्ही पकडतो, 1400 रुपये होऊन जाईल. सॉरी, जाऊन 140 किलोमीटर जाऊन येऊन. अशा वेळेला कसं करायचं, तर बेसिकली टेम्पो भरला पाहिजे. टेम्पो भरायला काय करायचं, तर 5 शेतकऱ्यांनी एकत्र यायचं. एका शेतकऱ्यांनी 20 झाड्या भाज्या करणं अवघड पण आहे, तसं आम्ही करतोय, पण आम्हाला पण तो प्रॉब्लेम येतोय. सध्या माझ्या शेतात भाजी नाहीये, कारण सध्या माझ्या शेतामध्ये आमच्याकडे वापसाचेच नाहीये. 1 महिन्यापासून गोळे होतात, नुसतं पाणी चालू आहे. तुमच्याकडे माहित नाही कशी परिस्थिती, आमच्याकडे आत्ता उघडीप आले, जास्त 1-2 दिवस झाले. तर त्यामुळे असं झालं तर आपण काय करायचं, तेव्हा 5 शेतकरी एकत्र यायचे. 5 शेतकऱ्यांनी 20 पिकं ठरवायची आणि 4-4 पिकं वाटून घ्यायची. आता प्रत्येकाने आपला आपला माल, आपली आपली अंडी, आपलं दूध एकत्र आणायचं आणि एक सहकारी छोटीशी कंपनी सुरू करायची. ज्याने जितकं वेट आणलंय तितक्या वेटचं कॉन्ट्रीब्युशन ट्रान्सपोर्टला द्यायचं. म्हणजे बरोबर त्याला तेवढेच पैसे लागतील. 1000 रुपयातले 25% प्रत्येकाचा असेल तर 250-250 रुपये लागले. आणि विक्री करायला 5 शेतकऱ्यांपैकी एकाचा नंबर टाकायचा चिठ्ठीनी आणि त्याच माणसाने विक्री करायची. म्हणजे प्रत्येकाला सेल्सचा अनुभव येतो, प्रत्येक माणूस एक्सपोज होतो व्यवसायाला. आणि नंतर बाकीच्या सगळ्यांनी त्याचा 1 आठवडा त्याचं शेत सांभाळायचं. मग त्याची तोडणी पण त्यांनी करायची, चौघांनी मिळून, उरलेल्यांनी. असं जर मॉडेल राबवू शकलात तर 5च्या ग्रुपनी ह्या पूर्णपणे स्वतःच्या बळावर चालणारं असं डिपार्टमेंटल स्टोअर तुम्हाला करता येईल. याच्यामध्ये तुम्हाला धान्य, भाजीपाला, दूध आणि अंडी हे सगळं एकत्र करता येईल. आणि जर एका गाडीवर, म्हणजे हे एक गाडी जरी आपण भाड्याने घेऊन हे केलं तरी एका गाडीवर सुद्धा, ह्याचा बिझनेस मॉडेल आम्ही मांडलेलं आहे, एका गाडीवर सुद्धा तुम्हाला प्रत्येक 1 लाख रुपयाचा पगार मिळवणं अगदी सहज शक्य आहे. तर अशा प्रकारच्या एकत्र येऊन करायची गरज आहे. पण आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे बांधावरूनच इतक्या मारामारी आहेत की एकत्र येण्याचा काही प्रश्नच उरत नाही, किंवा चुलत्याचे मुडदे पाडायचे तितक्या घटना होतात की बाजूला, की हे जरा मला स्वप्नवतच वाटतंय. पण बघा तुमच्याकडून कोणाला जमलं तर. नेक्स्ट प्लीज. अजून एक लास्ट. आता हे सगळं तर झालं, पण आपल्याला इंडिव्हिज्युअल, आता जे मी पहिल्यांदा क्षेत्राचे प्रॉब्लेम मांडले होते त्याची उत्तर आहेत की एकत्र येऊन काय करता येईल, गटाने काय करता येईल. त्यातलं एक जे उत्तर होतं की जे आपल्याला गाव पातळीवर केलं तर जमेल, मग अशी पहिल्या सेकंड स्लाइडला जे मांडले होते प्रॉब्लेम्स शेतकऱ्यांचे. तर गाव पातळीवर आपल्याला काय करायला पाहिजे, तर बघा, प्रत्येक शेतकरी तुरीचं उत्पादन करत असेल पण त्याला तूर डाळ बनवता येत नाही. आमच्याकडे जोशी काकांना आम्ही म्हणलं, काका एकदा आमच्याकडे डाळ बनवून आणाल का, मी तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये विकून देतो. काकांनी 1 टन डाळ विकली 165 रुपये किलोने. ओके, ग्रुपमध्ये फक्त डाळ बनवून आणल्यामुळे. नंतर तर जर आपण डाळ मिल टाकू शकलो गाव पातळीवर तर सगळ्या शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून जाईल. कारण त्यांना दीड फेल गावातला कचरा विल्हेवाट लावणं. आजकाल गावामध्ये सगळ्यात वाईट आम्ही पाहतो, शहरातल्या माणसाला तरी अवेअरनेस आलाय कचरा पेटीत टाकायचा. गावातला कचरा असा बाजूला फेकून दिला असतो, हो की नाही. बाटल्या बिटल्या सुद्धा लोक, पुड्या बाटल्या सगळं काढतात, पितात, तिथे बाहेर फेकून देतात.
तर जर कचऱ्याचं कलेक्शन केलं, रिसायकलिंग तर करताच येतं, पण BSFL जो मी उद्योग करतोय अळ्यांचा, तो गाव पातळीवर करता येईल आणि गावातल्या सगळ्या पोल्ट्री फार्मला अळ्यांचा पुरवठा करता येईल. गावातले जे नोकरी नसलेले तरुण आहेत त्यांना इथे उद्योग तयार होतो. आणि त्यानंतर सामूहिक यंत्रसामग्रीमध्ये काय करता येईल तर बघा, गाव पातळीवर माती परीक्षण, मिनी ट्रॅक्टर, मल्चर, दाल मिल, कोल्ड प्रेस, पॅकेजिंग मशीन, पशुखाद्य मशीन, सोलर ड्राईंग, मसाला उद्योग, टोमॅटो पावडर, कांदा पावडर, फळांचे प्रकल्प, फ्रीज ड्राईंग सरांचं ड्राईंग युनिट आहे, सर तुम्ही याच्यावर बोलू शकाल, म्हणजे ऑलरेडी तुम्ही बोलत असाल कदाचित. आणि रेडी टू कुक मिश्रण, हे पण सरांचं रेडी टू कुक मिश्रण आहेत, आम्ही ते पाहायला गेलो त्यांच्याकडे, तर ते गाव पातळीवर राबवता येईल. नंतर नॉलेज शेअरिंगचा एक पॉईंट होता आपल्या याच्यामध्ये, तर प्रशिक्षण केंद्र, प्रात्यक्षिकाचे प्लॉट, शेत भेटी, इंटर्नशिप आणि फ्रँचाइज मॉडेल्स. थँक्यू. परंतु उजळणी म्हणून आपण स्वीकारावं, कारण मीही म्हणजे सर आपण दोघंही एकाच पंढरीचे वारकरी आहोत. आपण संभाजीनगरमधून येतात, म्हणजेच नाथांचे वारकरी आहात आपण, आणि आम्ही निवृत्तीनाथांचे. फरक एवढाच आहे. आणि आपण अतिशय प्रॅक्टिकल करून दाखवलं. मी सरांनी ही चळवळ जी सुरू केली ही 20 वर्षापूर्वी, परंतु या चळवळीला आपण आमच्या इथं असं शेतीचं सर आमच्या नाशिकचं आणि संभाजीनगरचं थोडं वेगळं आहे. आमच्याकडे सर्व ओलितातले लोक आहे आणि प्रत्येकाला म्हणजे असं 3 आणि 3.5 नाही, आम्हाला 3 आणि 3.5 कोटीचे द्राक्ष घ्यायची सवय आमच्या यांना आहे, शेतकऱ्यांना आहे. आणि मग त्यातून यांना असं आपण जर सांगितलं ना, सर हे मारू नका, हे मारलं तर उद्या खाणाऱ्यांना त्रास होईल, खाणाऱ्यांना त्रास होईल ना, तुला काय करायचं किंवा आपल्याला काय करायचं. परंतु मी आता सर्व शेतकरी बांधवांना सांगतो, तुम्ही जे काही फवारतात, जे काही मारतात, त्याचा त्रास खाणाऱ्यांना होण्या अगोदर तुम्हाला होईल. याचं छोटंसं उदाहरण मी आपल्याला देईल. कोरोना आला, कोरोनामध्ये ज्या ठिकाणी मनुष्यहानी झाली, ती मनुष्यहानीची सर गावं कोणती होती माहितीये? तर फक्त आमचा द्राक्ष बाग बहुल भाग, म्हणजे माझ्या गावात 250 मृत्यू झाले. माझ्या आजूबाजूच्या गावांमध्ये जिथं द्राक्ष भरपूर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. आणि आमच्याच गावापासून एक 30-40 किलोमीटर वडाळी भोई किंवा त्याच्यापासून आतमध्ये चांदवड तालुक्यातले काही गावं बघितले तर त्या ठिकाणी गावात 1-2 सुद्धा मृत्यू नाही झाला. 30 ते 40 किलोमीटरवरती म्हणजे फक्त. आणि त्याच्या शेजारी उगाव लासलगाव आहे, त्या ठिकाणी परत द्राक्ष बाग आले, तिथं मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. म्हणजे आपलं काय झालंय, आपण कीटकनाशक खाऊन खाऊन कीटकनाशकांचे अंश आपल्या शरीरात जाऊन जाऊन आपण अक्षरशः इम्युनिटी आपली पूर्णपणे घालून बसलेलो आहे. आपले म्हणजे नाशिकमध्ये आम्ही रोटरीत काम करत असल्यामुळे बरेच डॉक्टर आमचे मित्र आहे आणि ते सांगतात की शहरात जर 100 लोकांमध्ये म्हणजे ही जी नपुसकता ही जर शहरात 100 लोकांमध्ये जर 3 आणि 4 असेल तर ती ग्रामीण भागातून आता 10-12 100 लोकांमध्ये 10-12 लोकांमध्ये ती जाते. म्हणजे हे आपण काय देतोय जगाला, यासाठी सरांनी सांगितलं त्याच प्रकारे आपण ऑर्गॅनिक फार्मिंग, सरांनी ऑर्गॅनिक म्हणजे सर्व ऑर्गॅनिक अशा पद्धतीने केली, ती फार्मिंग आपण करणं गरजेचं आहे. नेक्स्ट मित्रा, नेक्स्ट मी एकदम फास्ट घेणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या काय सरांनी सांगितलं. आणि या ठिकाणी आमच्या दसपुते सरांनी पण अतिशय छान कविता केली, शेती म्हणजे उधारीचं घोंगडं. आणि खरंच ते उधारीचं घोंगडं आहे, कारण मी पण त्या घोंगड्यात असं अडकलो. आम्ही शेतीला निविष्ठा पुरवतो सर, आणि ते उधार पुरवतो, शेतकरी उधार घेतो, आणि काय काय होतं त्या सर्वांना माहिती आहे. शेतकरी म्हणजे शेती म्हणजे उधारीचं घोंगडं अतिशय समर्पक आहे प्रत्येक ठिकाणी. आता तुम्ही बघा, युरियासाठी सर रेशनच्या कार्डवरती युरिया देत आहे, आम्हाला रेशनच्या कार्डवरती युरिया देत आहे. आणि आपण ज्या वातावरणात राहतोय या वातावरणात 78% नायट्रोजन आहे. किती? 78% नायट्रोजन आहे. आणि आपण युरियाच्या त्या 23 किलोची गोणी, 23 म्हणजे 50-40 किलोच्या गोणीमध्ये फक्त तुम्हाला 20 किलो युरिया मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही त्या अंगठा देऊन आणि त्या रेशनच्या लाईनीत उभं राहत आहे. आणि त्यासाठी 2000 रुपयाचं युरियाचं पोतं गव्हर्नमेंट सबसिडी देऊन आपल्याला 400 रुपयाला देतं. म्हणजे किती मोठं योगदान. आणि मजूर आणि मजुरी, आज मजुरी करण्याची कुणाचीही इच्छाशक्ती नाही, कुणीही मजुरीला जात नाही. कारण आमच्या लाडक्या बहिणी योजना आणि सर्व काही इतकं मुबलक मिळाले आता आम्हाला की, आणि मुलांना पण काम करायची अजिबात इच्छा नाहीये. ती एक मजुरीची मोठी
समस्या, मी आताच आरोग्यावरती बोललो, निसर्ग तर आम्हाला फक्त त्र्यंबकेश्वरला जाऊनच बघायला मिळतो, आपल्याकडे निसर्ग राहिलाच नाही. उत्पादन खर्च, शेतकरी आत्महत्या, त्या गोष्टीवरती बोलणं योग्य नाहीये. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपण 20 वर्षापूर्वी शेती करत होतो, 100 वर्षापूर्वी आपले पूर्वज शेती करत होते, त्याही वेळेस आपला उत्पादन खर्च हा कमी होता आणि उत्पन्न आपलं बऱ्यापैकी असल्यामुळे आपला उदरनिर्वाह त्या ठिकाणी व्हायचा. आज परिस्थिती काय झाली? परिस्थिती झाली, 20 वर्षापूर्वी द्राक्ष फक्त 30 रुपये किलो होते आणि आजही द्राक्ष फक्त 30 रुपये किलो आहे. परंतु त्यासाठी लागणारा जो खर्च आहे हा साधारण 20 वर्षापूर्वी त्या 30 रुपयासाठी 5 रुपये खर्च लागत असेल तर आज तो 15 रुपये खर्च होतोय. तर आपल्याला रास्त भाव घेणं हे कुणीही पंतप्रधान झालं, मी झालो किंवा सर जरी झाले तरी आम्ही देऊ शकणार नाही, कारण ते जागतिक बाजाराच्या व्यवस्थेवरती अवलंबून आहे. आणि मग काय आपल्या हातात आहे? आपल्या हातात फक्त उत्पादन खर्च कमी करणं आणि आपल्या हातात आपलं उत्पादन वाढवणं. उत्पादन वाढवण्याचा पर्याय काय काय? सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले, एक पीक पद्धती आपण सोडली पाहिजे. ही एक पीक पद्धती आपण जर सोडली तर आपल्याला बहुपिकीय पद्धतीत वेगवेगळे आपल्याला स्रोत मिळतील. नेक्स्ट, ही जी सेंद्रिय शेतीची परंपरा आहे ही 15,000 वर्षापूर्वीची आहे आणि आपली जी परंपरा आहे ही जी आता शेतीची ही अगदी 90 वर्षाची परंपरा आहे. नेक्स्ट मित्र, सेंद्रिय शेती म्हणजे काय? सर्वच आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वच नैसर्गिक घटकांचा, वेगवेगळ्या घटकांचा वापर करून करण्यात येणारी शेती म्हणजे सेंद्रिय शेती. नेक्स्ट, याचे उद्दिष्ट आणि घटक, नैसर्गिक प्रणालींच्या सोबत काम करणे, जसे वृक्षवल्ली, आम्हा सोयरे वनचरे, जे काही वनस्पती वगैरे आहे ते सर्व, पक्षी ही सुस्वरे पक्षी आणि त्या ठिकाणचे प्राणी, या सर्वांना सोबत घेऊन आपण काम करायचंय. शक्य तितके म्हणजे जे काही संसाधने आहे याचा वापर कमी करायचा आहे आपल्याला. माफक सामाजिक आणि पर्यावरणाचा विचार करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लंगोटी बांधून हिमालयात जायचं नाही. आपल्याला भरपूर उत्पन्न घ्यायचं आहे, आपले मुलं शिकवायचे आहे, आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, आपलं आयुष्य हे वाढवायचं आहे आणि यासाठी आपल्याला स्मार्ट पद्धतीने शेती करायची आहे. नेक्स्ट, तर हे काय परत सांगण्याची गरज नाहीये. नेक्स्ट मित्रांनो, सेंद्रिय शेतीत काय काय लागतं? तर वर्मी कंपोस्ट लागतं, ती जमीन झाकून ठेवण्यासाठी ग्रीन मॅन्युरिंग लागतं, त्यानंतर क्रॉप रोटेशन. आपण काय होतं, दरवर्षी तुम्ही त्या ठिकाणी कारले घेतले, दरवर्षी भोपळे घेतले, दरवर्षी गिलके घेतले, हे सर्व पिकं कशाचे आहे? फक्त आपल्याकडे एंगल रिकामी म्हणून आपल्याला ते पीक घ्यायचंय, बरोबर ना? परंतु हे एकाच वर्गातलं पीक असल्यामुळे या ठिकाणी 100% निमॅटोड येणार. त्यासाठी या वर्षी जर कारले घेतले तर पुढच्या वर्षी झेंडू घेतला पाहिजे, पुढच्या वर्षी चवळी घेतली पाहिजे, त्यानंतर परत कारल्यावरती आलं पाहिजे. अशी फेरपीक पद्धती किंवा क्रॉप रोटेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि बायोलॉजिकल मॅनेजमेंट, जी तुम्हाला बायोलॉजिकल मॅनेजमेंट, खतं कशातून द्यायचे तर जैविक निविष्ठांमधून खतं दिले पाहिजे, त्या आपण शेतात तयार करा किंवा बाहेरून आणा. त्यानंतर कीटकनाशक कसे तयार करायचे तर आपल्या शेतात तयार करा तुम्ही. नेक्स्ट, आरोग्याचे तत्व. आता ह्या आरोग्य फक्त आपण आपलं आरोग्य नाही पाहायचं, तर आपण रोप म्हणजे जे काही झाडं आहेत ते, पशु पक्षी, मनुष्य आणि निसर्ग चक्र, यांचं सर्वांचं आरोग्याचं चक्र या सेंद्रिय शेतीतून आपण बघणार आहोत. पर्यावरणाचे तत्व, हे सर्व पर्यावरण आपण जर अनुकूल केलं तर आपल्याला शेती ही अतिशय चांगल्या पद्धतीने घेता येईल. मी थोडं फास्ट जातोय. आणि सेंद्रिय शेतीसाठी जे काही नियम लागणार आहे, हे नियम हे काही वेगवेगळे नाहीये, प्रत्येक देशात प्रत्येक ठिकाणी एकच नियम आहे. आणि सेंद्रिय शेती हा एक प्रकार असा आहे की तुम्ही नैसर्गिक शेती म्हणाल, विषमुक्त शेती म्हणाल किंवा इतर, परंतु कुणालाही सर्टिफिकेशन नाहीये. फक्त सेंद्रिय शेतीला तुम्हाला सर्टिफिकेशन आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात शेती करून आणि तो माल जर विकायचा असेल तर तुम्हाला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन हे घेणं गरजेचं आहे. आणि ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनसाठी तुम्हाला जे तुम्ही काम करत आहात त्याचं पूर्णपणे डॉक्युमेंटेशन बनवणं गरजेचं आहे. ते डॉक्युमेंटेशन आणि आपल्या शेतात शक्यतोवर आपण आपल्या शेतातच तयार झालेले कीटकनाशक, बुरशी वगैरे म्हणजे बुरशीनाशके
आणि खतं वगैरे वापरायला पाहिजे. परंतु कधी कधी सर अशा पद्धतीने कधी आमच्याकडे अटॅक येतो की डाउनी मिल्ड्यू नाही कंट्रोल होत, नैसर्गिक साधनांनी नाही कंट्रोल होत, म्हणजे आपल्या शेतातल्यांनी नाही कंट्रोल होत. कधी कधी चुकीच्या पद्धतीने पण आपण करतो. आजकाल सगळीकडे गोमूत्र आणि शेण आणि काय काय आहे ते त्याचा प्रसार झाला. प्रत्येक जण गोमूत्र मारतो, शेणगारा करतो, तो टाकतो. परंतु या ठिकाणी आपण पिकाची गरज हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही नत्र जास्त देतात, गोमूत्रातून मेनली नत्र मिळतं, ते नत्र तुम्ही जास्त दिलं तर ऑब्विसली झाड हे सकुलंट होईल आणि त्या ठिकाणी कीड आणि रोग अट्रॅक्ट होईल. अशा वेळेस आपण ते न देता सरांनी सांगितल्या पद्धतीने जो काही बायोचार आहे किंवा फॉस्फरस आणि फॉस्फेट राखेच्या स्वरूपात असेल किंवा फॉस्फरस जमिनीत आपल्याला पोटॅश भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, तो पोटॅश जर आपल्याला उपलब्ध होत नसेल तर त्या ठिकाणी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया टाकून ते जर आपल्याला पिकाला देता आलं तर झाड अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या कीड रोगाचा प्रतिकार करेल. तर अशा पद्धतीने आपल्याला सेंद्रिय शेतीकडे जाता येईल. नेक्स्ट. आणि हे सर्व करून जर आपल्याला सर्टिफिकेशन मिळालं तर तुम्ही फक्त ऑर्गॅनिक इंडियाच्या वेबसाईटवरती जाऊन जरी तुम्ही रजिस्टर्ड केलं की माझ्याकडे ऑर्गॅनिक सर्टिफाईड हा भाजीपाला आहे आणि ह्या वेळेत हा भाजीपाला किंवा हे गहू विक्रीला उपलब्ध आहे, तर तुम्हाला त्या वेबसाईटवरूनच तुम्हाला ऑर्डर येतील. तुम्हाला बाजारात विकायला जायची गरज राहणार नाही आणि ते जी ऑर्डर आहे ती तुम्ही दाम दुप्पट भावाने विकू शकतात. नेक्स्ट. यामध्ये आपल्याला सर्व शेतकऱ्यांना एकात्मिक कीड नियंत्रण, आता आपल्याला असं आपल्या पुरतं करून अवघड आहे. कारण आपण तुम्ही नियंत्रण केलं, कुठलं शेजारचा शेतकरी असेल त्याने जर ते पद्धत वापरली नाही तर त्याच्याकडून आपल्याला काही त्रास होऊ शकतो. तर अशा वेळेस एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रण करणं गरजेचं आहे. यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवातीलाच पीक कोणतं घ्यायचं यापासून तर ते पीक बाजारात कसं न्यायचं याच्यासाठी सामूहिकरित्या विचार विनिमय करून आणि एक मॉडेल तयार करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यात आता पावसाळी वातावरण आहे, आपल्याकडे सर्व शेतकऱ्यांचे भाजीपाला आहे, मुबलक प्रमाणात आता द्राक्ष बाग आहे किंवा टोमॅटो वगैरे इतर सर्व गोष्टी आहे. यासाठी मी सर्वांना या ठिकाणी एकच सांगेल की BVM, बेवेरिया मेटारायझियम आणि व्हर्टिसेलियम या 3 बुरशी आहे. या 3 बुरशी आपण जर आपल्या पिकात आजच सोडल्या, ते पीक असो का नसो जमिनीवरती ह्या पसरवून द्या. ह्या बुरशी फक्त जर पसरवून दिल्या, ह्या मला विकायच्या नाही, तुम्हाला मी फक्त सांगतो तुम्हाला कुठे मिळतील. या 3ही बुरशी जर आज शेतात टाकून दिल्या तर या बुरशी शेतात असलेलं जे काही अंडी, आळी, कोश या ज्या किड्यांच्या अवस्था असतील या अवस्थांचं नियंत्रण करतील, त्यांना पूर्ण मारून टाकणार नाही, याचं नियंत्रण करतील, याचं पॉप्युलेशन कमी करतील की जेणेकरून त्याची लाईफ सायकल सुरू राहील आणि आपल्या पिकाला अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरण तयार होईल. हे जर केलं तर आपल्या पिकात येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या बुरशी, रोग हे येणार नाही. त्याबरोबर अजून काय करायचं आपल्याला, ट्रायकोडर्मा असेल, बॅसिलस असेल किंवा सुडोमोनास असेल, ह्या 3 बुरशी परत तुम्ही त्या बुरशी आणि जीवाणू हे तुम्ही शेतात द्यायचे. याच्याने काय होणार आहे, आपल्याला आपल्या शेतात जे काही पालापाचोळा पडलेला आहे त्याच्यावरती जी काही बुरशी होती, डावणीची असेल, बुरीची असेल, करप्याची असेल किंवा तत्सम रोगाची, ती बुरशी त्या शोधून मारतील. त्या बॅक्टेरिया किंवा त्या फंगस ही ती बुरशी खाऊन घेतील आणि आपल्याला चांगलं खतही त्या ठिकाणी मिळेल आणि पिकाला वरतून कोणतेही रासायनिक औषध देण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने जर आपण शेती केली तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही शेती करू शकतात. कीटकनाशकाचा वापर करायची गरज पडणार नाही. नेक्स्ट मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायची गरज पडणार नाही, परंतु शेजारचा द्वार शेतकऱ्याकडून आपल्याकडे काही किडा आले तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला कीटकनाशक मारावे लागतील. परंतु ते कीटकनाशक हे आपल्याच शेतात मिरची असेल, लसूण असेल, त्यानंतर लवंग असेल, जे मसाल्याचे पदार्थ असेल त्याच्या एक्स्ट्रॅक्ट पासून सुद्धा आपल्याला काही कीटकनाशक हे बनवता येतात आणि हे कीटकनाशक बनवून तुम्ही जर फवारले तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला कीड आणि रोगाचं नियंत्रण मिळतं. नेक्स्ट हे बघा, सरांनी ढाल किडा जो सांगितला
हा ढालकिडा अशा प्रकारे आपल्या शेतात असतो, लेडीबग बिटल म्हणतो आम्ही. तर ह्या ढालकिडा किंवा हा जो नाकतोडा आहे, प्रेडेटर म्हणतो आम्ही, प्रेइंग मॅन्टर, तो किंवा अशा पद्धतीच्या माश्या सर्व आळी आणि म्हणजे सर्व आपल्याला आळी कीड याच्या नियंत्रणासाठी वापरता येतात. वरती तुम्हाला एकाच जागी वेगवेगळी पिकं लावून त्याचं नियंत्रण करता येतं. नेक्स्ट या अशा प्रकारचे वेगवेगळे कीटकनाशक हे बाजारात उपलब्ध असतात, ते तुम्ही वापरू शकतात. मिलीबग जास्त आल्यानंतर काय करायचं, आल्यानंतर तर तुम्ही काही करू शकत नाही, त्यावेळेस झाडाच्या डिंकापासून बनवलेलेच असे औषध आहे. सर माझंही चॅलेंज आहे की आमची औषधं जगातल्या कोणत्याही लॅबमध्ये घेऊन जा, कुठलंही जर त्यात रासायनिक औषध आढळला ना तर मी 1 लाख रुपये बक्षीस, त्या औषध चेक करण्याचा खर्च आणि जाण्याचा खर्च सर्व देईन. एवढं आमचं चॅलेंज आहे. कारण आम्ही द्राक्ष बागायतदारांमध्ये काम करतो. द्राक्षात हार्वेस्टिंगच्या आदल्या दिवशी औषध मारायला लागतं आणि ते जर त्यात जर रेसिड्यू निघाला तर तो आमचा कंटेनर जो काही कोट्यवधी रुपयाचा असतो तो रिजेक्ट होतो. 20 वर्षापासून हे औषध वार्षिक 1.5 लाख लिटर विकतो मी. नेक्स्ट, हे फक्त कशापासून बनवलेलं औषध आहे, सर्वांना हसायला येईल. खेकड्याच्या एक्स्ट्रॅक्ट पासून बनवलेलं औषध आहे, पण हा जगातलं सर्वात चांगलं बुरशीनाशक आहे. नुसतं बुरशीनाशक नाही तर जगातलं सर्वात चांगलं बॅक्टेरियानाशक आहे. त्यानंतर व्हायरस हा रोग कधीही कंट्रोल होत नाही. आमच्या ऍग्रिकल्चर सायन्स मध्ये सांगतात अप्रूट अँड डिस्ट्रॉय दी प्लांट, उपटून टाका आणि जाळून टाका व्हायरससाठी. या औषधाने कंट्रोल होतो. कशा? खेकड्याच्या औषधाने कंट्रोल होतो. नेक्स्ट हे मायक्रोन्युट्रिएंट वगैरे आहे. नेक्स्ट हे ग्लोबल साधं औषध आहे आणि हे औषध मी तुम्हाला दाखवतो. हे माझ्या स्वयं संशोधित पेटेंटेड औषध आहे. हे लवंग, दालचिनी, मिरची, मिरे, मोहरी याच्यापासून बनवलेलं औषध आहे. फक्त 1 मिली 1 लिटरला घेऊन तुम्ही 10 फूट पुढे जा मारत, ते मागचे किडे लगेच पसार झालेले असतील किंवा त्या याच्यावरती जो फवारा देतो त्याच्या ब्लोअर वरतीच ते मरून पडलेले असतील. एवढं प्रभावी एकही रासायनिक औषध नाहीये असं तर ते औषध आहे. आणि हे औषध अशा पद्धतीचे शेतकरी वारंवार वापरत आहे. परंतु आम्ही हे नाही सांगत की तुम्ही केमिकल वापरू नका. केमिकल वापरून थकले का आमच्याकडे या, आणि पुढच्या वेळेस त्याला विश्वास येतो तो सुरुवातीपासूनच हे वापरतो. म्हणजे हळूहळू हे ऑर्गॅनिक कडे आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. धन्यवाद. आज आमच्या रोटरीच्या तत्वाप्रमाणे आम्ही या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटी यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमात आमचे मित्र, त्यांच्या नावातच मुक्तक आहे, मुक्तपणे विहार करणारे, अमेरिकेतून विहार करून आले, इथं संपूर्ण आपल्या 12,000 किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी अतिशय सुंदर मॉडेल केलं. अशा चांगल्या तज्ञांचं लेक्चर घडून आणलं. सर आपलं धन्यवाद. सर.